आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. खूप खूप स्वागत आहे. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वराचे आभार व्यक्त करत, सगळ्यांना प्रणाम करत, आपण सगळेजण अगदी प्रेमाने आणि आपल्या हृदयातल्या प्रकाशाला आठवत आजच्या सत्रामध्ये सहभागी होऊ. तुमच्या सगळ्या ईश्वरांना, तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रणाम आहेत. खूप प्रेम आणि प्रकाश आहे. थँक बाबाजी. बाबाजींना आज खूप 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 आभार व्यक्त करावेसे वाटतात. खूप प्रेम वाहतंय हृदयातून. तर आपण सगळेजण युनिफाईडच्या बघता-बघता 6 महिन्यांचा अवधी आपला पूर्ण करत आलोय आणि 23व्या आठवड्यापर्यंत येऊन पोहोचलोय. ह्या प्रवासामध्ये खूप काही गोष्टी आपण शिकलोयत. मी सुद्धा. मी जास्त शिकले. तर मी थोडासा वेळ लावला आहे आज जॉइन करायला कारण मी माझा व्हिडिओ मला आज दाखवण्याचा आतून संदेश येतोय तेवढा मी दाखवत होते आणि मग तो मी शोधत होते आणि त्यामुळं तर मी तो व्हिडिओ शेअर करते तुमच्याबरोबर. 1 मिनिट हां. 1 मिनिट. हं. तर हा व्हिडिओ ना आपण अगदी पहिला दिवस होता. आणि मी खरं सांगते, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर बघून असं कुठेही वाटणार नाही, की मी कुठे घाबरलीये. ते उसनं बळ म्हणतो ना आपण, उगीच खोटं-खोटं बळ म्हणा किंवा बाबाजींकडून अशी एक शक्ती मागून घेतली, की प्लीज मला बोलायला थोडं बळ द्या. कारण युनिफेडचा पहिला धडा, पहिला दिवस होता आणि मी खरंच उसनं बळ घेऊन बोलत होते त्या दिवशी. मला अजिबात म्हणजे विश्वास होता, पण मला मी ते कसा पहिला धडा आपण बोलू. काही वाचन पण माझं पूर्ण युनिफाईडमध्ये असं होत आलं, की माझा अभ्यास कमी पडला, की पुस्तक वाचायला पण कधी वेळ मिळाला. आजचा पण धडा मी तुम्ही हे सत्र सुरू करायच्या आधी मी वाचत बसले होते, की काय सांगितलंय नेमकं. आपला म्हणजे म्हणतो ना, की एखादा असा विद्यार्थी, की जो परीक्षेच्या आधी बसतो अर्धा तास फक्त आणि तेवढ्यातच पूर्ण वर्षभराचा सिलेबस वाचतो. मला नेहमी तसं झालेलं आहे पूर्ण युनिफाईड करेपर्यंत. फक्त असे बरेचसे सत्र होते, की जे मला छान धडे वाचायला वेळ मिळाले आणि मग मी रात्री येऊन छान 9:30च्या सत्रामध्ये मस्त असे बसले. तर असं फार कमी वेळा झालं. पण मला असं वाटतं तीच एक मला मदत पण ठरली. कारण जे काही यायचं ना, वाचन आधी अभ्यास केला नाही ना, म्हणून ते डायरेक्ट हृदयातून यायचं. तर मी आज पण बाबाजींना म्हटलं, की आज पण मला घरच्या काही बऱ्याच कामांमुळे मला वेळच मिळाला नाही आणि मी म्हटलं, की आता जाऊ दे आता आपण जसं आहे तसं बोलावं. जे काही आपल्याला समोर येईल ते येईल. थोडंसं मी धडा वाचला सुरुवातीचा कारण त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनच्या बऱ्याच करेक्शन राहिलेले आहेत. कारण आपण जसं-जसं जातोय तसं-तसं मी अ, भाषांतराचं काम सुरू आहे. त्यामुळे वेळ लागतो त्या गोष्टींना. म्हणून आज पण मला वेळ मिळाला आणि मी अगदी आधी थोडंसं वाचत बसले होते आणि थोड्या-थोड्या करेक्शन्स केल्या. खूप करेक्शन्स बाकी आहेत. माहीत नाही कसा जाईल आता धडा पुढे. होईल ते होईल. तर मला हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना ऐकवायचा आहे. जेव्हा कधी आपले जे युनिफाईडचे जे आत्ता अजून पहिले धडे करतायत, ते पण इथपर्यंत पोहोचतील किंवा जे लोकं YouTubeवरून बघून करतायत, त्यांना सगळ्यांना हे ऐकवणं फार गरजेचं आहे. कारण ही जी प्रार्थना ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी बोलले ना, ती दुपारी मी जेव्हा बसले होते आणि आज मला युनिफाईड सुरू करायचं असा विचार सुरू होता माझ्या डोक्यामध्ये. तर अगदी ही चॅनल म्हणा किंवा जे काही आहे ते उच्च स्वनी दिलेली प्रार्थना आहे. 16 मार्चला आपण पहिलं सत्र घेतलं. मला वाटतं 14 किंवा 13 मार्चला मला स्वप्न पडलं होतं. ज्या स्वप्नाच्या माध्यमातून मला दाखवण्यात आलं होतं, की मला पुढे करायचं काय. तर हे अगदी युनिफेडच्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या माझ्या आयुष्यात मी जशा जगले, तुम्हीही जगत आहात, मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते. अगदी खात्रीने. पण आता काय होईल, की युनिफाईड शिकल्यामुळं, समजून घेतल्यामुळं आपल्याला ना एक जाणीव निर्माण होईल, की हो, माझ्यात पण ते आहे. मी सुद्धा तितकंच ईश्वरी प्रतिमेत आहे.
माझ्यात सगळं आहे आणि मला आतून कळतात, मेसेजेस येतात. मला सगळं समजतंय. फक्त मी विश्वास ठेवत नव्हते किंवा मग जाणीव नव्हती. ह्या दोन्हीपैकी अवेअरनेस नव्हता. ह्या दोन्हीपैकी काही असू शकतं. तर आता हे जे मी तुम्हाला ऐकवेन यावरून तुम्हाला कळेल, की कसा बाबाजींनी आपल्याकडनं अभ्यासक्रम करून घेतलाय. तर मी प्ले करते. मला जर ऐकू येत नसेल आवाज, मी केलंय शेअर, पण तरीही साउंड नाही तर मला लगेच सांगा. आज या ब्रह्मांडामध्ये संकल्प रूपाने असेच डोळे बंद ठेवा. आपल्या सगळ्यांच्या हृदयातून एक प्रार्थना आज या ब्रह्मांडामध्ये संकल्प रूपाने मी बाहेर देत आहे. बाबाजींना सांगत आहे. या प्रार्थनेतलं एक-एक वाक्य आपल्या हृदयामध्ये फील करा. मी चेतना, शुद्ध चेतना, एक आत्मा आणि आता एक जीव. जेव्हा मी ध्यान साधना सुरू केली, तेव्हा इथपर्यंत येता-येता कितीतरी परीक्षा झाल्या. मध्येच वाटलं सोडून द्यावं हे सगळं. काहीच घडत नाहीये. बदल होत नाहीये. अनेकदा निराश झाले, रडले, धडपडले. पण त्या सगळ्यातून पुन्हा-पुन्हा उभं राहिले. कारण आलेला दिवस जगायला तर पाहिजेच. बाकीच्यांना सोडा. पण मलाच माझी खात्री नव्हती, की मी इतके दिवस या ध्यान साधनेत टिकून राहीन. पण कुठली तरी कृपा, शक्ती माझ्या आत्म्याची, की या सगळ्या परीक्षा, आत्तापर्यंतचे अप्स एंड डाउन्स अव्वल दर्जामध्ये पास होऊन इथपर्यंत पोहोचले. आज विश्वास, आनंद, अभिमान आणि प्रेम हे सगळं एकत्र जाणवतंय. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, माझे सद्गुरू आणि माझी ही सोल फॅमिली या सगळ्यांच्या साक्षीने या परीक्षा आणि हे धडे घेतले. पासही झाले. ही शक्ती माझ्या आतल्या चैतन्याची आणि त्या सगळ्यांची आहे. माझं आत्मकुटुंब जे रोज ध्यानात असतं, त्यांची ऊर्जा सुद्धा मला मदत करते. म्हणून आम्ही आजही सगळेजण एकत्र आहोत. परिस्थिती आणि परीक्षा सगळ्यांच्या वेगळ्या आहेत, पण तरीही हे सगळे मोती आत्तापर्यंत न गळता, न कंटाळता, न हरता एकत्र माळेमध्ये गुंफलेले आहेत. ते केवळ तुमच्यामुळेच बाबाजी. तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आज नवा अध्याय सुरू करत आहात. या प्रवासामध्ये आम्ही कसे बदलू किंवा काय अनुभव येतील, कधीतरी वाटेल हे सोडून द्यावं, निराशा वाटेल किंवा कधी आनंद वाटेल. हे सगळे भाव समुद्राच्या लाटांप्रमाणे येत जात राहतील. पण शेवटपर्यंत टिकून तुमचा एक-एक धडा आमच्या श्वासात, रक्तात, हृदयात भिनू दे. त्या बिया कायमच्या आमच्या हृदयामध्ये खोलवर जाऊ देत. हीच आम्ही सगळे दिव्य मास्टर्स एकत्र होऊन आमच्या वंदनीय, प्रेमळ अशा बाबाजींना आज प्रार्थना करतो. या युनिफाईड कोर्सची शिकवण, त्यातून होणारे बदल, अनुभव आणि वर-खाली होणाऱ्या भावना, हे सगळं काही तुमच्या चरणात समर्पित करतो, सरेंडर करतो आणि आम्ही स्ट्रेस फ्री, हलके होतो. आकार नसलेली माती आज आम्ही बनतोय पुन्हा एकदा. त्या मातीच्या गोळ्याला तुम्ही पाहिजे तो आकार द्या बाबाजी. हीच प्रार्थना. आता पहिल्यांदा आमच्या मूळ स्वरूपाला, उच्च स्व, हायर सेल्फला आम्ही पुन्हा एकदा भेटणार आहोत. त्यासाठी तुमचे आभार मांडायला शब्द कमी आहेत. तरी आमच्या सगळ्यांचं दिव्य हृदय आज एक हृदय झालंय आणि त्याच युनिफाईड म्हणजेच एक झालेल्या हृदयातून आम्ही सगळेजण तुम्हाला कोटी-कोटी वंदन करतो आणि खूप प्रेम आणि प्रकाश पाठवतो. थँक यू. लव्ह यू बाबाजी. अगदी सावकाश, मोठा श्वास घेत
सो अ, मी आज मला माहीत नाही मला आज मी जेव्हा थोडंसं वेळ आज 10 मिनिटच बसले असेल ध्यानाला पण तेव्हा मला हा आलेला मेसेज होता, की पहिल्या दिवसाचा आपण सत्राचा जो मेसेज होता, की जो सुरुवात जिथून केली कारण आपण खूप जोश-जोशमध्ये काही गोष्टी सुरू करतो. पण टिकून राहणं फार अवघड असतं त्या गोष्टीमध्ये. तर हा मेसेज काही माझ्यासाठी नव्हता, की साक्षी सोल फॅमिलीला साक्षी ठेवून मी प्रवास करते वगैरे, वगैरे हे मी म्हणाले. पण इथं असणाऱ्या प्रत्येकाचा मेसेज होता तो, की जरी काही लोकं नवीन जोडले असतील, काही लोकांनी पहिल्यापासून युनिफाईड केलं नसेल, काही लोकं अ, हळू करतात काही जण आपले कुटुंबातले आपले सदस्य आणि प्रत्येक जण त्या प्रेम आणि प्रकाशामध्ये आहे. तुम्ही युनिफाईड किती केलंय किंवा काय केलंय किंवा खरंच तेवढा वेळ मिळाला प्रॅक्टिस सगळंच पूर्णच तुम्ही केलंय असं नाही. पण प्रत्येक जण आज ध्यान करत हृदयामध्ये जातो. हीच आपली अचीव्हमेंट आहे. हाच आपला सक्सेस आहे. आणि आज मला श्रुती शेलार ताईंचा पण मेसेज आहेत, व्हॉईस मेसेजेस आहेत. मला खरंच काही जणांचे आज मेसेजेस वाचणं खरंच मिळालं नाही कारण मी आज थोडं गडबडीत होते. पण नक्की ऐकेन 2 दिवसामध्ये आणि त्या सगळ्यांचे मेसेज ऐकताना हेच समजते, की प्रत्येकाच्या आयुष्यात बदल झालेत. फक्त युनिफाईडच्या समुद्रातला एक पाण्याचा थेंब प्यायल्याने, असं आपण म्हणू. एवढाच थेंब प्यायलाय अजून. अजून पूर्ण युनिफाईड तर आपण उतरवलंच नाही आपल्या आयुष्यात. आत्ता तर आपण फक्त समजून घेतोय. आत्ता तर आपण बघतोय, की समुद्र कुठे आहे? त्याला हात लावू का? त्याच्या जवळ जाऊ का? बघू का? डोळ्यांनी बघतोय आपण आत्ता, कानांनी ऐकतोय. फक्त आपण बाबाजींच्या या युनिफाईडच्या समुद्राला केवळ आपल्या पंचेंद्रियांनी फक्त फील करतोय. अजून आपल्या हृदयात ते उतरून जेव्हा मोठ्या प्रमाणावर त्या समुद्रामध्ये आपण उडी मारू किंवा तो समुद्र आपल्या आतमध्ये घेऊ, जे काही म्हणायचं ते म्हणा, सगळं आपण एकच आहोत. तेव्हा मग काय बदल होतील आयुष्यात माहीत नाही. सो हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ माझी ती स्टेज होती जेव्हा मी ह्या प्रवासाला सुरुवात करताना मला माहिती आहे, मी हे कार्य मला करायचं पण होतं. माझी स्वतःची पण इच्छा होती, नाही असं नाही. आणि दिलं पण गेलं होतं ते कार्य त्यावेळेस. पण तरीही कुठेतरी एक होतं, की हे पूर्णत्वाला नेणं बाबाजी आहेत प्रत्येक पावलाला माहिती आहे. पण मला ह्याच्यातून खूप शिकायला मिळणार होतं. मी एक चेतना म्हणून, एक कॉन्शियसनेस, एक आत्मा म्हणून एक वेगळ्या प्रवासाला चालले होते तुमच्या सगळ्यांसोबत आणि मला जे स्वप्न पडलं होतं, ते स्वप्न मी आज सांगेन सगळ्यांना. मी अगदी थोडकं सांगितलं होतं त्यावेळेस मला आठवतंय, की साधारण 13 किंवा 14 मार्चला असं होतं, की सकाळी रात्री मला जेव्हा ते उठायच्या वेळेस ते स्वप्न मला पूर्ण व्यवस्थित दाखवलं गेलं, ज्यामुळं मी ते लक्षात ठेवलं, नाहीतर मी विसरले असते कदाचित. पण सगळा प्लॅन व्यवस्थित असतो, योजना असते, की इच्छा तर होती, की युनिफाईड करायचे. पण हिंमत होत नव्हती, की अजून थांबा, अजून मीच तयारी नाही, माझीच तयारी नाही, असं म्हणून मी थांबवत होते थोडं. आणि कदाचित म्हणतो ना, कदाचित नाही, नक्कीच, की डिव्हाइन टाईम यावा लागतो. एक वेळ यावी लागते, ज्यावेळेस त्यांना माहीत असते, की आपण तयार आहोत का नाही. त्यामुळे मी जरी किती म्हणलं, "अरे, माझी मी फार वेळ लावती का?" हे सगळे माझे अझम्पशन आहेत, माझ्या शंका आहेत. पण खरं तर सगळं योग्य वेळीच होतं. त्यांनाही माहीत पाहिजे, की हां, हिची तयारी आहे आता. सगळं हँडल करायची तयारी. जसं काल YouTubeवर एक कमेंट होती एका कोणाची तरी. ते दादा होते, ताई होते, कोण होते मला माहीत नाही. त्यांचं नाव पण क्लिअर नाहीये. आपण जो काही 22व्या धड्याला घेऊन एक चॅनलिंगवर जो मेसेज दिला कालच्या परवाच्या सत्रामध्ये. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे, की नेमकं काय-काय बरंच लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, पण नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? काय आहे? असं काहीतरी असं एक कमेंट होती. मी आधीची जर असले असते ना, जी छोट्या-छोट्या गोष्टींना घाबरणारी किंवा "अरे, YouTubeवर टाकू का नको? काय म्हणतील?" मला असं वाटायचं, अरे इतके थोर-थोर लोकं आहेत, एक-एक विभूती आहेत आपल्याकडे, एवढे ज्ञानी लोक आहेत. मग आपण हे कसं समोर जाणार आहेत लोकांच्या? आपण काय म्हणून जाणार आहेत समोर? तेव्हा मला एक विचार दिला गेला, की सगळेच सचिन तेंडुलकर असले असते, तर मग विराट कोहली, सुनील गावस्कर किंवा अजून लोकांची काय गरज होती? केवळ सचिन तेंडुलकर सरांनीच पूर्ण क्रिकेट टीम चालवली असती एकट्याने. पण क्रिकेट टीममध्येच मुळात 11 लोकांची गरज आहे टीममध्ये. तरच ती एक टीम बनते. तरच आपण क्रिकेट खेळू शकतो आपल्या देशाच्या बाजूने. हा विचार मला दिला गेला ज्यावेळेस मी स्वतःला मागे खेचत होते, की नाही मला नाही जमणार हे सगळं.
एवढी मोठ्या-मोठ्या संस्था आहेत, एवढी-एवढी दिग्गज लोकं आहेत, एवढी ज्ञानी लोकं आहेत. आपण कुठे लागावं एक सर्वसामान्य आय-टीमध्ये जॉब करणारी, जिला ना कशाचीच माहिती नाहीये, ना तिला ज्ञानेश्वरी माहीत नाहीये, तिला दासबोध माहीत नाहीये, ना तिला अशा व्यक्तीला काय म्हणून मी पुढे जावं? असा मी सारखा एक बाबाजींसमोर विचार मांडत होते, की काय करू? मला तर कशाचं ज्ञान नाहीये बाबाजी. मी काही एवढी हे नाहीये, की मला ह्याबद्दल ज्ञान आहे. कारण माझं मुळातच बॅकग्राऊंड ते नाहीये. मी कसं पुढे जाऊ? हाच अगदी विचार होता मनामध्ये, की त्यावेळेस मला वारंवार तो विचार यायचा, की क्रिकेट टीम चालवण्यासाठी सचिन तेंडुलकर एकटेच जर सामर्थ्यवान किंवा त्यांची त्यांची एकटीच असली असती, तर मग ती टीम नसली असती. सो ही टीम आहे. ह्या वेगवेगळ्या संस्था ज्या लेव्हलला काम करतात, तिथं असणारी लोकं आणि इतकी लोकं आहेत आपल्याकडं, इतकी सुंदर हुशार लोकं आहेत, ज्ञानी लोकं आहेत, ज्यांनी साधनेमध्ये, योगमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. तज्ञ लोकं आहेत. अशांपुढं मी स्वतःला कमी समजत होते आणि म्हणून मी मागे खेचत होते स्वतःला, की नाही आपल्याला जमणार हे सगळं, आपण तेवढे नाही आहोत. हे आत्ता सांगण्याचं पण एक कारण आहे, कारण आजचा धडा तो आहे, जे मी तुम्हाला आत्ता सांगतेय. आजचा धडा तो आहे. की कसा प्रत्येक आणि प्रत्येक जीव इथं आलेला आत्मा कसा प्रकाश आहे, हा आहे आजचा धडा. मास्टर्सकडून शिकणे, शेवटचा धडा युनिफाईडचा 23वा. सो हा व्हिडिओ दाखवण्यामागं हेच आहे, की जरी मी तुमच्यासमोर छान बोलत असले, तुम्हाला वाटत असेल, "अरे, बघून तर कुठे वाटत नाही विपुला त्यांना भीती वाटतीये किंवा त्या घाबरल्यात." पण मी मनात घाबरले होते. नर्व्हस होते मी. मला मला अजिबात असं वाटत नाही, की लपवावं आपण ह्या सगळ्या गोष्टी. खरंच होते. पण जे स्वप्न मला दाखवलं गेलं, त्या स्वप्नामध्ये मला हे दिसलं होतं, की अ, सगळी लोकं जी आधी आम्ही सगळेजण जे ध्यान करायचो, युनिफाईड सुरू करायच्या आधी. जे आम्ही सगळे थोडेफार लोकं होतो. आम्ही रोज भेटायचो 15-16 जण असतील बहुतेक ऑनलाईन आम्ही सुरू केलं होतं. काही कधी-कधी ती संख्या फार तर फार 20 असायची रोज असणाऱ्यांची संख्या. एवढंच आम्ही केलं आणि ते कधीही चुकवलं नाही. आम्ही रोज करायचो, बसायचो. त्या लोकांबरोबर मी काय असेल ते शेअरिंग करायचे हे ते थोडंसं वगैरे असं आमचं चालायचं. त्या लोकांना मी बसमध्ये बघितलं. आम्ही सगळे प्रवासाला चाललोत हे बघितलं आणि ते सगळे मागे आहेत आणि ते म्हणतात, की चला आता निघायचं आपल्याला असं काहीतरी चालू आहे. आणि त्यावेळेस मी एक स्पायरल बघितलं होतं वर येताना. आणि त्यानंतर मी बघितल्या काही गोष्टी, की जे माझे व्हिडिओ युनिफाईडचे YouTubeवर आहेत आणि ते लोकांना आवडतायत किंवा ते पोहोचतायत प्रत्येकापर्यंत, हे सगळं मला दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर एक असा प्रसंग पण दाखवला गेला, जिथं मला स्टेजवर कुणीतरी बोलवत होतं. हे प्रसंग मला सगळे दिसले आणि उठल्या-उठल्या म्हणजे मी अशी झोपेतून जागी झाले. मला ते सगळं स्वप्न पूर्ण ताजं-तवानं म्हणतो ना, तसं लक्षात होतं आणि त्याच वेळेस माझ्या आतून तीव्र विचार प्रकट झाला, युनिफाईड सुरू कर. आणि त्यावेळेस माझे हात थरथर कापत होते. खूप मी एनर्जी इतकी एनर्जी उठल्या-उठल्या. उठल्या-उठल्या तर आपण किती मरगळलेले, असं म्हणजे अजून झोपेच्याच अवस्थेत असतो. उठावसं वाटत नाही बेडवरून, असं होत असतं. पण त्या दिवशीचा जो दिवस होता, जी एनर्जी होती, ती मी कधीच माझ्या आयुष्यात अनुभव नाही केली. की उठल्या-उठल्या असं वाटत होतं, की कितीतरी व्होल्ट्सची एनर्जी माझ्या अंगात आली. म्हणजे मी काय करू आता? काय तोडून टाकू? काय करू? इतकी मला एनर्जी फील होत होती आणि त्यावेळेस मी मोबाईल हातात घेत होते, तेव्हा माझे हात थरथर कापत होते. आणि मी नुसतं टाइप केलं त्याच्यावर, की आमच्या ध्यान कुटुंबामध्ये, की युनिफाईड सुरू करत आहोत 2 दिवसांनी म्हणून. ते टाइप करताना पण मला येत नव्हतं, कारण एनर्जी इतकी होती, की हात माझे थरथर कापत होते खूप जास्त. तर तो मी वेगळाच अनुभव काहीतरी घेतला. मला माहीत नाही ते काय होतं. मला ते त्याच्यात पडायचं पण नाहीये, की हे होतं का, ते होतं का. जे होतं ते होतं. ते मी अनुभव केलं आणि एक अनुभव म्हणून सोडून दिलं. तर मला त्या गोष्टीत पडायचं पण नाही, की याला आपण काय म्हणायचं आणि त्याला काय म्हणायचं. कारण प्रत्येक गोष्टीचं आपण एनालिसिस करत बसण्यात काही अर्थ नाहीये. तर तो फक्त एक सुंदर अनुभव घेतला, टाकलं 2 दिवसानंतर करायचंय. खूप प्लॅनिंग करतात बरेचशी लोकं, की हे सुरू करायचं ते छान-छान त्यांचं सगळं तयार असतं. माझं काहीच नव्हतं. ते सगळं सुरू झाल्यानंतर हळू मग मी डॉक्युमेंट्स तयार करायला लागले. मग ते छोटे-छोटे व्हिडिओ हे सगळं. तर आज हे सांगायचं कारण असं आहे, की बाबाजी ह्यातनं दाखवतायत, की मातीचा गोळा जो असतो ना, तो मुळातच एक प्रकाशच आहे. तो मातीचा गोळा असला तरी सुद्धा. आणि त्या गोळ्यामध्ये सुद्धा तो प्रकाश आणि ते चैतन्य आहे. आपल्याला जरी ते मातीचा गोळा अज्ञानी किंवा म्हणतो आपण, आपल्या समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत. तर हे सांगण्याचं पण कारण हे, की इथं असणारा प्रत्येक जण, पुढे ऐकणारा, आत्ता इथं असलेला प्रत्येक जण तो मातीचा गोळा असे ना का, त्याच्याकडे सगळं ज्ञान नसे ना का. ब्रह्मज्ञानी आपण म्हणतो नुसतं, पण ते ज्ञान नाहीये आम्हाला आत्ता. तर हरकत नाहीये. तो प्रकाश आहे आणि तो प्रेम आहे.
हेच मूलभूत सत्य बाबाजी आपल्याला शिकवतायत पूर्ण युनिफाईडमध्ये. त्यामुळं माझ्यामध्ये काय नाहीये, माझ्यामध्ये हे नाहीये, मी हे, ती ते, त्या मास्टर ते, त्या हुशार आहेत, त्या आहेत. हे सगळं सोडून द्या कंपॅरिझन. कारण आपला हा जो धडा आहे आजचा 23वा तो आपल्याला हेच शिकवतोय. तो व्हिडिओ दाखवण्यामागे पण हेच कारण होतं, की मी पण अशीच एक मास्टर आहे, सर्वसामान्य एक अशी व्यक्ती. हां, पण सर्वसामान्य आपण म्हणतो ह्या स्तरावर, पण आपण सगळेजण दिव्य आहोत. आपण सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. हे सांगायचं, की इक्वॅलिटी समानता ठेवा. कुठेही कुणाबद्दल खूप मोठं कोणीतरी आहे आणि मी स्वतः कमी आहे. त्या व्यक्तीची किंमत कमी नाही करायची. आपण स्वतःची नाही कमी करायची. आपण सगळेजण इक्वल आहोत, समान आहोत, युनिफाईड आहोत. आपण एक आहोत. हे कायम आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी बाबाजी अशी उदाहरणं आपल्याला समोर आणून देतात. तर आपण ह्याच नोटवर, की कुणी इथं श्रेष्ठ नाहीये, कुणी इथं कनिष्ठ नाहीये. आपण सगळे एक आहोत, समान आहोत आणि वेळ आली, की आपण ते मनात आणलं, की मला बदल करायचा आहे. आपले विचार बदलायला चालू केलं आपण, की मग आपलं आयुष्य बदलायला लागतं. तर अगदी तसंच मी माझ्या 2024 ते 26 ऑगस्ट आलाय आपण आता. केवळ आणि केवळ हा मार्ग धरून राहिले आणि आपलं साधं आनापानसती ध्यान बास. ह्याच गोष्टींनी आज आयुष्यात पूर्णता म्हणतो ना, तशी अनुभवायला येते. तर हे मी कधी अनुभव करू शकेन ह्या जन्मात असं मला वाटलं नव्हतं. असं एक फीलिंग आहे, जे अनुभव आहे आतमध्ये. तर ते तुम्ही पण ह्या मार्गावर राहिलात, आतमध्ये म्हणत राहिलात, तर तुम्हालाही ते समजेल मी काय सांगतेय ते आणि समजत पण असेल, की कशी ती एक परिपूर्णता आपण अनुभवायला लागतो. जेव्हा मी आतमध्ये सतत म्हणतो, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. हे सतत जेव्हा आपण म्हणायला लागतो, घोकायला लागतो सारखे-सारखे, फील करायला लागतो, तेव्हा आपल्याला ते जाणीव व्हायला लागते. सोबत आपण ध्यान, मग आपण क्रियायोग करत असू, साधं ध्यान करत असू, जे काही असेल ते. पण हे सगळे मार्ग आपल्याला आपल्या स्वरूपाची, मूळ तत्वाची ओळख करून देण्यासाठी आहेत, जे आपण विसरलो. आणि ते विसरलो आणि त्या लिमिटमध्ये राहिलो, म्हणूनच आपण स्वतःला फार कमी समजतो. ज्यासाठी आपल्याला असा अभ्यासक्रम दाखवतो, की तू तर ते नाहीच आहे. ज्या मायेमध्ये आणि भ्रमात तू जगतीये ते तू नाहीच आहे. तू कुठल्याही क्षणाला कुणीही सांगू दे तुम्हाला, कितीही घरात वाईट लोकं आहेत तुमच्या शेजारी, राक्षस आहेत आपण म्हणू. खूप त्रास देणारी लोकं आहेत. पण ज्या क्षणी मी ठरवते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि मला ते आयुष्य जगायचंय आणि मी माझ्या विचारांवर काम करते आता. मी सुधारणा करते आणि मी म्हणायला लागते ते. भिनवते माझ्या रक्तात. मी एक वाक्य बोलले होते, की "बाबाजी हे आमच्या रक्तात, आमच्या अंतःकरणात आतमध्ये उतरू दे. जे काही आम्ही शिकू ते." जेव्हा माझ्या पेशीपर्यंत जाऊन मी बोलायला लागते ह्या गोष्टी एक-एक शब्द, की मी आहे. तर माझी प्रत्येक पेशी म्हणते आहे, 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 आहे. इको. प्रत्येक जेवढ्या पेशी आहेत शरीरातल्या त्या सगळ्या म्हणायला लागतात, "हो, आम्ही ईश्वरी प्रतिमेत आहेत." तर प्रत्येक पेशी म्हणली पाहिजे, की "मी पण आहे, मी पण प्रेम आहे, मी पण प्रकाश आहे." इतकं आपण आतमध्ये भिनलं ना, त्या दिवशी आपलं आयुष्य बदललेलं असेल. तर हे आपण करतोय सध्या युनिफाईड माध्यमातून, की दिवसभर आपण डोक्यात हेच ठेवतोय. प्रत्येकाला प्रेम प्रकाश पाठवतोय आणि ते का? का करायचं हे? हे तर आपण अनेक वेळा ऐकले, की मी ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहे, मी ज्या व्हायब्रेशन्स, कंपनांमध्ये आहे, ती कंपनच मला त्या प्रकारची लोकं मला जवळ घेऊन येतात. हे सगळं आपण अनेकदा ऐकलंय. पण आजच्या धड्यामध्ये खास करून आपण त्याचबद्दल बोलणार आहेत. मास्टर्सकडून शिकणं म्हणजे काय? आणि आपण कोण आहोत? आणि मास्टर्स कोण आहेत? ह्यातला फरक काय आपण समजतो? हे सगळं आपण ह्या धड्यात बघू. तर हरकत नाही समजा या आठवड्यात असं होऊ शकतं, की धडा खूप डीप आहे. कारण आपण आता शेवटच्या टप्प्यात आलोय. खोल आहे धडा. तो वाचताना मला सुद्धा खूप गोष्टी असं म्हणतो ना, की पुन्हा-पुन्हा नीट वाचाव्या लागतात. असा धडा आहे. होऊ शकतं, की माझ्याकडनं बरचसं काही सुटून जाईल. मी प्रयत्न करेन, की पुन्हा हळू एक बुधवारचा दिवस श्रुतीताईंना सांगून तो आपल्या ह्या धड्यासाठी देऊ. पण धडा इतका सुंदर आहे. जसे सगळेच धडे आहेत. कुठला धडा छान असं म्हणूच शकत नाही. पण हां, पहिला विभाग जो आहे आपला, तो पहिला विभाग आपल्याला आभाबद्दल शिकवतो. उच्च स्वबद्दल सांगतो. पहिल्याच 2 धड्यामध्ये आपल्याला कळतं उच्च स्व काय आहे? उच्च स्व म्हणजेच काय? नाव त्याला उच्च स्व दिलं ह्याच्यावर पण काही जण आक्षेप घेतात. पण घ्यायची गरज नाही आहे. उच्च स्व म्हणा, आत्मा म्हणा, तुम्ही कुठल्या देवाला नाव घेताय जशी देवांची रूपं वेगवेगळी आहेत, तसं नाव वेगवेगळं आहे. फक्त पण तत्व एकच आहे. तसंच आहे, की अंतरात्मा म्हणा, त्याला आत्मा म्हणा, हायर सेल्फ म्हणा, उच्च स्व म्हणा, सगळं एकच आहे. आणि तसं पहिल्या धड्यात आपण शिकतो. दुसऱ्या धड्यामध्ये आपण उच्च स्व
बद्दल घेतो. तिसऱ्या धड्यात आपण सुरक्षा म्हणजे आभाबद्दल शिकलो. अनिमंत्रित प्रभावांबद्दल आपण शिकलो. आणि 6वा-7वा धडा आपल्या विचारांवर, आपल्या लोकांना माफ करण्यावर, क्षमा करण्यावर, हे सगळं शिकवतो. पण हे करत-करत जेव्हा दुसरा आणि तिसरा विभाग क्रॉस करतो आपण, सगळीकडे एकच गोष्ट कॉमन आहे, की झोपताना, दिवसभर, चालता-फिरता आपण सतत मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी ईश्वर आहे. मी प्रेम आहे. मी प्रकाश आहे. मी त्याच्यासोबत एक आहे. ही वाक्य म्हणतोच म्हणतो. तुम्ही कुठल्याही धड्यात असा. हा त्याचा पाया आहे. की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी ईश्वर आहे म्हणा. मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे. जे काही तुम्ही म्हणता, ज्या वाक्यात म्हणा, पण ही वाक्य अशी आहेत, की जी आपल्याला सतत आतमध्ये उतरवायची प्रत्येक क्षणाला. हा युनिफाईडचा गाभा आहे, की मी ईश्वरासोबत एक आहे. नावच युनिफाईड आहे ना, म्हणून. तर प्रेम प्रकाश पाठवणं, मी प्रेम आहे म्हणणं, हेच आपल्याला पूर्ण वेळ इथं येईपर्यंत आपल्याला चालू ठेवायचं. अगदी साधा सरळ मार्ग, कुठलाही गुंता नाही याच्यामध्ये. हे करा, ते करा, काही नाहीये. फक्त इंटेन्शन, संकल्प, आपले शब्द, आपले विचार किती पॉवरफुल आहेत. त्याच्याने आपण आपलं विश्व बदलतोय. आपलं आयुष्य बदलतोय. तर खूप 6 महिन्यामध्ये भरपूर अनुभव आलेत. तुम्हाला पण आलेत. माझ्या पण आयुष्यात अनेक बदल झालेत या 6 महिन्यांमध्ये. तर आपण सगळेजण 23व्या धड्याची सुरुवात करू. ह्या धड्यामध्ये जसं म्हटलं, काही गोष्टी माझ्यासाठी पण थोड्या समजून घ्यायला सुद्धा, कारण खरंच खूप शक्ती आहे त्याच्यामध्ये. तर असं होऊ शकतं, काही गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेन हळू-हळू. ज्या मला पण समजून घेताना किंवा असं वाटेल, की अरे नाही, ह्याच्यावर अजून थोडंसं बोलता येऊ शकतं. तर मी भाग्यश्रीला आग्रह करेन, की भाग्यश्री, पहिला धडा तू वाचलेलास. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, मला आज तो मेसेज पण आला, की भाग्यश्रीच वाचेल म्हणून. तर दुसऱ्या कुणी वाईट वाटून घेऊ नका. आपल्याला अजून भरपूर चान्सेस आहेत पुढे. जर कुणाला इच्छा राहिली वाचायची, की मला वाचायचं होतं, तर असं काही समजू नका. वाटल्यास ह्याच्यामधलाच थोडासा पार्ट पण तुम्हाला कुणाला इच्छा असेल, तर मला जरूर कळवा. आपण उद्याच्या भागामध्ये तुम्ही वाचू शकता. तर मी भाग्यश्री आहे का आज? हो, विपुल आहे. येस. प्लीज वाच. सुरुवात कर. आवाज येतोय ना? हो. संपूर्ण कुटुंबाला आत्मवंदन. आजचा धडा चालू करूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, नाही. एक मृत्योर्मा मिनिट. एक मिनिट, एक मिनिट. हं. दिसतंय आता मास्टर्स कडून हो, शिकण्याचं? हो, ओके. हो, दिसतं. मास्टर्स कडून शिकणे. ईश्वर प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल. प्रकाश हा केवळ प्रेमाकडे पाहण्याचा आणखी एक मार्ग आहे. कारण प्रकाशाच्या पहिल्या अभिव्यक्तीमध्ये फक्त प्रेम आहे. प्रकाश सुद्धा भौतिकशास्त्राचे सर्वात एकीकृत क्षेत्र आहे. प्रकाश ही ती सार्वत्रिक ऊर्जा आहे जी सर्व काही व्यापते आणि सर्व काही तीच आहे. ईश्वर प्रकाश आहे आणि प्रकाश प्रेम आहे. मग तुम्ही तोच प्रकाश आहात का? तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. तुम्ही प्रकाश आहात. तोच प्रकाश जो ईश्वर आहे. तोच प्रकाश सर्वस्व आहे. तोच प्रकाश म्हणजे प्रेम आहे. हां, मी इथून इथेपर्यंत सांगते. तर 23वा धडा आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल खूप सांगतो. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करते, पहिले तर बाबाजींना विनंती करते, प्रार्थना करते, की जे काही अभिप्रेत आहे सगळ्यांपर्यंत पोहोचणं, ते ह्या धड्यातनं पोहोचवा बाबाजी. माझ्या उच्चस्वला प्रणाम करते, वंदन करते. आभार व्यक्त करते आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी आणि ह्या धड्यातून पण जे काही सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय ते जाऊ दे. अगदी एक शब्द व्यवस्थित तुम्ही त्यांच्यापर्यंत, माझ्यापर्यंत पोहोचवा. तर ईश्वर प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. आता प्रकाश हा शब्द जो आहे ना, हा शब्द आपल्याला केवळ लाईट म्हणून समजतो, की प्रकाश म्हणजे हा घरात
बल्ब लाईट हे ते. ह्या प्रकाशाला आपण असं बघितलं असेल. इथं या प्रकाशाचा अर्थ खूप वेगळा आहे आणि खूपच हे मध्येच, पण ह्या धड्यामध्ये जे सांगितलं गेलं ना, ते अगदी गंभीरतेने स्वतःसाठी वापरा. मी आहे ते. बास हा विश्वास ठेवा. त्याच्यावर जराही आत्ता जराही शंका घेऊ नका, की इथं तर असं लिहिलंय, पण मला तर माझ्या आयुष्यात असं आहे. हे काहीच लावू नका. पाप, पुण्य हे सगळं सोडून द्या, पहिली तर गोष्ट. हे पाप, पुण्य, चूक बरोबर जे काही आपल्या आयुष्यात आपण म्हणतो ना रोजच्या जीवनामध्ये, ते सगळं सोडा या धड्याच्या वेळी. तरच आपण शिकू. कारण नाव काय मास्टर्सकडून शिकणे. शिकायचंय आपल्याला आता. काहीतरी शिकायचं आपल्याला या धड्यामध्ये. तर हे जे आपण पूर्ण युनिफाईडमध्ये शिकत आलोय पहिल्या आठवड्यापासून. पण तरीही, तरीही बाबाजींचं आहे, तरीही मला वाटतं, की शंका देतात स्वतःच्याबद्दल. बाबाजींबद्दल शंका नाहीये. त्यांनी सांगितलंय म्हणजे परमसत्य आहे ते सगळं. एक-एक शब्द आमच्यासाठी. पण मला स्वतःबद्दल शंका आहेत. असं होऊ शकतं. जे मलाही झालं होतं. पण हा धडा येईपर्यंत आपल्यामध्ये आता ती समज आली. आपल्याला ते अनुभव येतायत. किती जण अनुभव सांगत नाहीयेत, हरकत नाहीये. म्हणजे काहीतरी आहे, की एक वेळ येते किंवा तेव्हा त्यावेळी ते सांगतील किंवा अजून अनुभव घेतील आणि प्रत्येकाला ते व्यक्त करता येतं असं पण नाहीये. ते मी समजू शकते. पण प्रत्येकाचं आयुष्य बदललंय. हे मात्र नक्की. आणि त्यामुळंच इथं ह्या धड्यामध्ये खास करून जे सांगितलं जातंय ना, ते पूर्ण आपलं पाप-पुण्याच्या सगळ्या कल्पना बाहेर काढून, मी किती हे सगळं काढून मग ऐका आणि मग वाचा आणि मग समजून घ्या. जे सांगितलं ते अगदी खरं, अगदी पूर्ण सत्य दिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये सत्याशिवाय या धड्यामध्ये. तर म्हणून असं म्हणलं, की आपण अनेक जण म्हणतात, की "अरे, मी तर जगाचा प्रकाश आहे." अशा आपल्या महान विभूती किंवा आपले योगी किंवा अशा संतांच्या तोंडून आपण ही वाक्य ऐकलेली, की "मी तो प्रकाश आहे, जो मी जगाला उजळून टाकतो." तर हा प्रकाश म्हणजे काय? तर हा केवळ प्रेमाकडे पाहण्याचा आणखी एक मार्ग आहे. कारण प्रकाशाच्या पहिल्या अभिव्यक्तीमध्ये फक्त प्रेम आहे. म्हणजे असं दिलंय, की जसं आपण सगळे प्रेमाने बनलेलो आहोत. प्रेमाशिवाय ईश्वराने काहीच बनवलं नाहीये. एकच तत्व आहे आपल्या सगळ्यांमध्ये. कॉमन म्हणा किंवा तेच तत्वानीच आपण बनलोय, ते म्हणजे प्रेमाने. हेच दिलेलं आहे. आता त्याच्यावर हे सगळे रंग आहेत भावनांचे. जे म्हणतो, "अरे, माझ्यात तर तिरस्कार आहे, माझ्यात हे." हे सगळ्या आपल्या भावना आहेत, ज्या आपण अनुभव करतोय. पण आपण मूळ बनलेलं आपला इन्ग्रीडियंट आहे, तो प्रेम आहे. तोच एक घटक आहे आपल्यामध्ये. त्याच्याने आपली रचना झालेली, की प्रेमातून आपण त्या मूळ सोर्सपासून, चैतन्यातून वेगळे झालोय. ते प्रेमच आहे आपलं. आपण त्याला आता मी कुठल्या म्हणजे आपण जर सनशाईनच्या भाषेत बोलायला झालं, तर कुठं गेले, कुठल्या ग्रहावर गेले, पृथ्वीवर आहे का? मी या देहामध्ये आहे का? मग मी या 5 इंद्रियांमध्ये लिमिटेड आयुष्य माझं, लिमिटेड एक अस्तित्व आहे. त्याला मी माझं खरं समजते. हे सगळं आपण बघितलं. पण आपण मुळातच आहोत प्रेम आणि त्यामध्ये असं दिलेलं आहे, की प्रकाश ही अ, जर बघितलं तर प्रकाश सुद्धा प्रेम आहे. म्हणजे काय, की जो लाईट आहे, ज्या लाईटमध्ये आपण जो लाईट आपण आहोत खरं तर, तो सुद्धा प्रेम आहे असं सांगितलं गेलंय. ठीक आहे. तर म्हणून म्हटलंय, की प्रकाशाला पण प्रेम म्हणूनच बघा, की प्रकाश निर्माण झालाय, प्रकाशाचा किरण आहे, पण तो प्रेमच आहे. तो पण प्रेम आहे आपल्यासारखाच. म्हणून म्हटलंय, की प्रकाश सुद्धा भौतिकशास्त्राचे सर्वात एकीकृत क्षेत्र आहे. प्रकाश ही ती सार्वत्रिक ऊर्जा आहे, जी सगळं काही व्यापते आणि सर्व काही तीच आहे. ईश्वर प्रकाश आणि प्रकाश प्रेम आहे. आता ह्याचा अर्थ असा आहे, की प्रकाश सुद्धा भौतिकशास्त्राचे सर्वात एकीकृत क्षेत्र आहे, म्हणजे युनिफाईड फील्ड आहे. युनिफाईड फील्ड आहे. जिथं आपण म्हणतो, की प्रेम हे युनिफाईड फील्ड आहे. म्हणजे की आपण सगळेजण जरी वेगवेगळे आत्ता दिसत असलो, वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो असलो, रूपं वेगळी आहेत आपला. वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण प्रकट झालोय. पण आपण एक कुठे होतो? प्रेमाच्या युनिफाईड फील्डमध्ये. म्हणजे माझ्यात पण प्रेम आहे, ह्यांच्यात पण प्रेम आहे, भाग्यश्रीमध्ये प्रेम आहे, सगळ्यांमध्ये इथं असलेल्या प्रत्येकामध्ये प्रेम आहे. म्हणजे आपण त्या प्रेमाने एक आहोत. तसंच प्रकाश सुद्धा सगळ्यांना जेव्हा एक होतो, तेव्हा तो दिव्य परमात्म्याचा प्रकाश, की तो प्रकाश रूप जो आहे, तो सुद्धा युनिफाईड तो पण एक आहे. त्याच्यासाठी पण एक फील्ड आहे. त्याचं पण एक क्षेत्र आहे, की जिथं आपण सगळेजण प्रेमाने आणि प्रकाशाने एक आहोत, असा अर्थ झाला. इतके दिवस आपण प्रेम बघितलं होतं, म्हणजे प्रेमाबद्दल ऐकलं. पण प्रकाशात सुद्धा भौतिक म्हणजे फिजिक्समध्ये प्रकाशाचं सुद्धा एक युनिफाईड फील्ड आहे. एकीकृत
क्षेत्र आहे. म्हणून आपण सगळेजण सुद्धा त्या फील्डमध्ये, त्या क्षेत्रामध्ये आपण सगळे एक आहोत. प्रकाशाचा जर विचार केला तर. तर ही सार्वत्रिक ऊर्जा म्हणलेलं आहे. जी सगळं काही व्यापते. ती सगळीकडे भरून आहे. प्रकाश सगळीकडे आहे. त्याबद्दल पुढं पण दिलेलं आहे आपल्याला. कशी भरून आहे. तर सोपं उदाहरण बघा. तुम्ही आत्ता हे बघताय स्क्रीनवर. हे डोळे जे आहेत, या डोळ्यांमध्ये रचना कशी आहे आपली? डोळ्यांची रचना अशी, की एक प्रकाश आहे जो त्याच्यावर पडून आपल्या डोळ्यांवर येतो. म्हणून आपल्याला ते दिसतं. आपल्याला जर काही अंधारातली गोष्ट बघायची तर आपल्या डोळ्यांवर त्याचं रिफ्लेक्शन, तो प्रकाश आला पाहिजे. तर मला ती वस्तू दिसते. हे आपण विज्ञानात शिकलोय. आत्ता आपल्याला स्क्रीन दिसते कारण त्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांवर येतोय आणि त्यामुळे मी ती वस्तू बघू शकते. म्हणून ही सार्वत्रिक ऊर्जा, आता सार्वत्रिक ऊर्जा म्हणजे सगळीकडे व्यापून असणारी, याचा अर्थ कुठलीही गोष्ट घ्या, ती प्रकाशच आहे आणि प्रेमच आहे. प्रेम म्हणजे ती तत्वानी बनलेली, प्रेम तत्वानी बनलेली. रचना प्रेमातनं झाली पण ती ऊर्जा, एनर्जी काय तर लाईट आहे. त्याच्यामध्ये पण लाईट आहे, त्याच्यातही प्रकाश आहे. मग तो दगड असे ना, झाडं असतील, कुठलीही रचना घ्या या सृष्टीतली, ती प्रकाश त्याच्यामध्ये एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे प्रकाशाची. तारे बघतो आपण, चंद्र बघतो, सूर्य बघतो, ते का दिसतात आपल्याला डोळ्याला? कारण तिथून येणारा एक लाईट आपल्या डोळ्यावर पडतो. म्हणून मला तारा दिसतो. काही तारे दिसत नाहीत. कितीतरी तारे आहेत अजून, पण काही दिसत नाहीत. कारण त्यांचा प्रकाश माझ्या डोळ्यापर्यंत नाही येत. रिफ्लेक्शन त्याचं जे आहे ते माझ्यापर्यंत नाही येत. म्हणून मला तो तारा नाही दिसत. मला कुठलीतरी वस्तू एखादी जमिनीवर असणारी मुंगी जेव्हा मला दिसते, एवढ्या मोठ्या विश्वामध्ये मी छोटी मुंगी बघते. ती मुंगी दिसते कारण तिचा प्रकाश मला दिसतोय. तो लाईट आहे तिचा, जो माझ्या डोळ्यांमध्ये आत चाललाय म्हणून मला ती मुंगी दिसली. असा अर्थ झाला. पण तीच मुंगी जर टेबलाच्या खालून जात असेल, तर वर टेबल आहे. खालून मुंगी चालली पण मला नाही दिसत ती. कारण मध्ये टेबल आहे. ती टेबलाच्या खाली आहे म्हणून ती झाकली गेलेली आहे. तिचा प्रकाश मला नाही दिसत कारण मध्ये टेबलाचा प्रकाश आहे, जो माझ्या डोळ्यात येतोय. म्हणून मला आधी टेबल दिसतोय, पण टेबलाखाली असणारी मुंगी नाही दिसत आहे. तर तसंच आहे, की आपण हे सगळं शिकलेलो आहे विज्ञानामध्ये तसं बघायला गेलं तर, की लाईट जी आहे ती सगळीकडे भरून आहे. प्रत्येक गोष्टीला लाईट आहे. आपल्या कपड्यांना, आपल्या सगळ्या ज्वेलरी, सगळं काहीही घ्या तुम्ही, सजीव निर्जीव काही घ्या, त्याच्यामध्ये लाईट आहे. लाईट एनर्जी आहे त्याच्यामध्ये. प्रकाशाची ऊर्जा आहे. ईश्वर प्रकाश आहे आणि प्रकाश प्रेम आहे. याचा अर्थ असा आहे, की आपण ज्याला गॉड म्हणू, ज्याला ईश्वर म्हणतो, ज्याला देव म्हणतो, जे काही असेल, सोप्पं सांगायचं, अगदी सरळ भाषेत लिहिलेलं आहे. याच्यात काही गूढ अर्थ असा नाहीये. ईश्वर प्रकाश आहे. हे वाक्यच समजून घ्या, की ईश्वर म्हणजे काय? श्रीराम मी ज्यांना देव माझे कुणाचं तरी असेल, की माझे ईश्वर श्रीराम आहेत, माझे ईश्वर श्रीकृष्ण आहेत. ही देवी माझी ईश्वर आहे, असं कुणाचं तरी असेल विश्वास. तर ती देवता म्हणजेच प्रकाश आहे. प्रकाशाच्या रूपात बघा तिला. तिला त्या मूर्तीच्या स्वरूपात नाही. तिला प्रकाशाच्या रूपात बघा. कसा सुंदर कुठलाही दिव्य सोनेरी प्रकाश, दिव्य पांढरा प्रकाश जे काही असेल ते. तो प्रकाश आहे आणि तो मला का दिसतो? कारण त्याच्यातून जो प्रकाश आहे तो माझ्या डोळ्यांमध्ये म्हणून मला तो प्रकाश दिसतो असं. तर जो कुठला आपण ईश्वर मानतो, तो प्रकाश आहे आणि प्रकाश काय आहे तर प्रेम आहे. म्हणून ह्या गोष्टी कारण ही 2च सत्य आहेत. ही 2 सत्य आहेत, की ज्या कधीही अ, संपणार नाहीत. शाश्वत म्हणतो ना ते, की अशी सत्य आहेत, की जे कधीही खोटं ठरणार नाही. जे कायम आहेत. आणि म्हणून जेव्हा ईश्वराचं आपण नाव घेतो, तेव्हा ते प्रकाश म्हणतो त्याला आपण. की तो प्रकाश आहे. हे लक्षात ठेवायचं, की ईश्वर म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे काय? तर ते प्रेम आहे. का? कारण प्रकाशाचा किरण जो आहे, मुळात प्रकाश जो आहे, तो प्रेमानेच रचना झाली आहे ना. तुम्ही जर असा विचार केला, की पाणी, अग्नी, हवा, वायू, पृथ्वी हे जसं आपण पंचतत्वांचा विचार करतो, तसाच प्रकाशाचा पण विचार करा. की प्रकाशाची पण काहीतरी रचना आहे, की असं एक दिसणं, लाईट. तर प्रकाश म्हणजे पण ईश्वराची रचना आहे. मग ती सुद्धा कशात झाली? ईश्वराची प्रत्येक रचना कशातनं होते? प्रेमातून होते. याचा अर्थ प्रकाशाची पण रचना कशातनं झाली? प्रेमातून झाली. म्हणून प्रकाश म्हणजेच प्रेम आहे, की ते प्रेमच आहे ईश्वराचं, ज्याच्यातनं ते निर्माण झालंय. मग तुम्ही पण तोच प्रकाश आहात का? तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात का? तुम्ही प्रकाश आहात.
तोच प्रकाश जो ईश्वर आहे, तोच प्रकाश सर्वस्व आहे, तोच प्रकाश म्हणजे प्रेम आहे. म्हणून म्हटलं, की हा धडा वाचताना किंवा ऐकताना मनातले सगळे गैरसमज, मी काय असं हे सगळं काढून टाकायचं. ते काल जी अ, जेव्हा आपण हे बोलत होतो चॅनलिंग विषयी, कालचा जो विषय होता परवाचा, त्याच्यात सांगण्यासाठी मेसेज दिला गेला मला, की तुम्ही हे सांगा, की सगळ्यांना, की तुम्ही चॅनलिंग करू शकता. आता चॅनलिंग म्हणजे तरी काय? त्याला इंग्लिश शब्द आहे फक्त चॅनलिंग म्हणून. आपल्याकडे अनेक ऋषीमुनी काय आपले म्हणजे किती काळ आहे मला तर माहीत पण नाही माझं तेवढं माहीत पण नाही, की किती इतिहासात कधीपासून हे होतं, की आपण कायमच रोजच्या आयुष्यात पण आपण हे सगळं करत असतो. आपल्याला संदेश येत असतात. इतर आपल्या मास्टर्सकडून येतात, आपल्या गुरूंकडून येतात. जे कोणी असतील, उच्च ऊर्जा असेल, ते आपल्याला सतत संदेश देत असतात. तर त्या धड्यामध्ये सांगण्याचं हेच होतं, की आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. संदेश घ्या, शिका त्याच्यातनं. हे सांगण्यासाठीच ते सांगितलं होतं. तसंच तिथं आपण कुठलेही स्वतःबद्दल असे भाव नाही ठेवले पाहिजेत. हे सांगण्याचा त्याचा मुद्दा होता. म्हणून तो मला दिला गेला मेसेज, जो सगळ्यांपर्यंत डिलिव्हर केला गेला. तसंच अगदी इथं पण आहे, की ह्या धड्यामध्ये पण आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे एक-एक शब्दावर, एक-एक वाक्यावर. मी तोच प्रकाश आहे. तोच प्रकाश आहे, जो प्रकाश ईश्वर आहे. लक्षात ठेवा हां, आता काय म्हणणं आहे. ईश्वर जो प्रकाश आहे, तो प्रकाश मी आहे. तुम्ही आहात. इथं असणारा प्रत्येक जण आहे. किती मोठं वाक्य आहे. किती मोठं वाक्य आहे हे. आपल्याला नाही आपण आपण म्हणतो म्हणजे आपण नाही. किती लोक असं म्हणतात, "अरे काय असं थोडीच असतं. तुम्ही थोडीच ईश्वर असता. हे तर हे मास्टर आहेत, हे तर हे गुरु आहेत, हे तर इतके जे हे हे सगळ्याचा विचार करा आपण जे बोलतो ते." असं सांगितलं गेलंय. तोच प्रकाश सर्वस्व आहे. तो प्रकाश म्हणजेच प्रेम आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरनं मी 2 फक्त वेदांमधली एक हे काढलीत ते आपल्या वेदांमध्ये प्रकाशाला काय सांगितलं गेलंय. तर ह्याच्यावर मला 2 दिसलेत आणि हे सगळं धिस ऑल क्रेडिट गोज टू श्रुतीताई, की श्रुतीताई ज्या पद्धतीने वेदांचा छान-छान आपल्याला एक उल्लेख देतात. त्या पद्धतीने मला असं वाटलं, की वेदांमध्ये काय ह्याचा उल्लेख आहे बघावं, की प्रकाशाचा. तर मला ह्या 2 गोष्टी सापडल्या. त्यातलं तर आपल्याला तमसोमा ज्योतिर्गमय माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. तर अस्तोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृतम गमय. तर हे आपल्या बृहदारण्यक उपनिषदामधलं दिलेलं आहे. तर हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की तमसोमा ज्योतिर्गमय ह्याबद्दल, की मला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल, असं म्हणलं गेलंय. तर ह्या मंत्रामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय, की अंधार म्हणजेच काय तर अज्ञान, भ्रम किंवा नैराश्य. मी खोलीमध्ये आले, लाईट बंद आहेत सगळे, धडाधड मी आपटते वस्तूंना, कारण अंधार आहे. मला काही दिसत नाहीये डोळ्याला, कारण प्रकाशच नाहीये तिथं. जेव्हा माझ्या डोळ्याला काही दिसत नाही, तेव्हा मी चाचपडते. कुठं कशाला तर जाऊन धडपडते. हा अंधार आहे. आणि जेव्हा मग ती थोडा जरी प्रकाश आला, तेव्हा मला लगेच अंधुक-अंधुक प्रकाशामध्ये पण दिसतं. अरे, इथं काहीतरी आहे, इथं काहीतरी आहे. तर अगदी तसं आहे, की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा रोजच्या आपल्या आत्म्याच्या प्रवासात म्हणू आपण, आयुष्यात म्हणण्यापेक्षा, की काय माहिती कितीतरी जन्म आपण अंधारात, अज्ञानात, भ्रमामध्ये किती घालवले आपले. पण ज्या जन्मामध्ये मला माझ्या स्वतःच्या चेतनेची, सत्य स्वरूपाची जाणीव होते, त्या प्रकाशाची, की मी कोण आहे? हे जेव्हा मला समजतं, त्यावेळेस माझा तो भ्रम, नैराश्य हे सगळ्यातनं मी बाहेर यायला लागते. म्हणून आत्मज्ञानाला आपल्याला माहिती आहे, की आपण काल पण ऐकलं असेल तर पॉडकास्टमध्ये वगैरे सगळीकडे आपण ऐकलं, की आत्मज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान आहे, की ज्यातनं आपल्याला स्वतःची उगम, मी काय आहे? मी कोण आहे? हे सगळ्या गोष्टी समजायला लागतात. त्यातनं जेव्हा अं, असा एखादा युनिफेडचा एखादा अभ्यासक्रम आहे, तो कुठल्याही बाहेरच्या बद्दल बोलत नाहीये किंवा बाबाजींनी दिलाय म्हणून बाबाजींचं गुणगान आहे. बाबाजी किती श्रेष्ठ आहेत, बाबाजी किती भारी आहेत, ते कोण आहेत, कुठेही उल्लेख नाहीये. कारण मुळातच हा अभ्यासक्रम कुठेही कुठल्याही बाहेरच्या गुरूंना, कुणालाही पूजा करा, पाठ करा, हे काही नाही शिकवत आहे. कुणाचे तरी चरण धुवा, चरणाला धरा. नाही. हा अभ्यासक्रम पूर्णपणे आत्म्याला पकडा. आत्म्यावर प्रेम करा. आतमधल्या प्रकाशाला बघा, प्रेमाला बघा. हे शिकवतो आपल्याला. म्हणून हा अभ्यासक्रम आपल्याला खरोखर, खऱ्या अर्थाने प्रकाशाकडे घेऊन चाललाय. घेऊन जातो. असा अभ्यासक्रम आहे. तर आपल्याला वेदांमध्ये असे भरपूर उल्लेख मिळतील वेळ म्हणजे जेव्हा आपण असं बघू. तर दुसरा एक मला जो दिसला तो म्हणजे की
इथं सांगितलं गेलंय, की भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रकाशाचे 2 प्रमुख आहेत. एक तो फिजिकल लाईट, सूर्य, अग्नी, चंद्र जो काही प्रकाश दिसतो आपल्याला बाहेरच्या जगातला तो आणि आध्यात्मिक प्रकाश म्हणजेच काय, की आतमध्ये असणारा. मनाचा आणि बुद्धीचा प्रकाश आहे, जो आत्मज्ञानात स्वतःची ओळख करून देतो. त्याला आपण आत्मज्योती असं म्हणलेलं आहे. तर मला असं वाटतं, की पुढे अजून एक काहीतरी एक मंत्र आहे जो मला तो दिसला म्हणून मी ऋग्वेदातला आहे, की ज्यामध्ये हे सांगितलं गेलंय. तो मंत्र जो आहे तो मी म्हणू शकत नाही, कारण तो चुकीचा होऊ नये माझ्याकडून म्हणून. फक्त पहिला त्याची ओळ म्हणते, की "विमे कर्णा पतयतो चक्षुर्विदं ज्योतिर्हृदय अहितं यत्." दुसऱ्यामध्ये मला डाऊट आहे म्हणून मी म्हणत नाही. तर ह्याचा अर्थ असा आहे, की जसे माझे कान सत्य ऐकायला, डोळे बघायला हे सगळ्यासाठी उघडले आहेत. तर तसंच इदं ज्योतिर्हृदय अहितं यत्. याचा अर्थ आहे माझ्या हृदयामध्ये एक दिव्य प्रकाश प्रस्थापित झालाय. ऋग्वेदामधला श्लोक आहे हा. आणि माझे मन दूरवरच्या सत्य आणि ज्ञानाचा शोध घेण्यासाठी धावत आहे. या अथांग प्रकाशाला आणि या सत्याला पाहून मी काय बोलू, काय विचार करू असं मला झालंय. म्हणजेच आत्मज्ञान मिळाल्यानंतर जेव्हा कळतं माणसाला आतल्या आपल्या प्रकाशाने आणि हा प्रकाश म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश. जेव्हा आपण आत्म्याशी जोडतो आणि युनिफाईड काय करतं? आपल्याला आपल्या आत्म्याशी जोडायला मदत करतं. ज्याला आपण उच्च स्व म्हणतो. आधीच सांगितलं युनिफाईडमध्ये, की उच्च स्व आणि नीच स्व. म्हणजे आपण कुणीतरी लोअर आहोत, आपण कुणीतरी अरे बापरे! उच्च स्व कुणीतरी श्रेष्ठ आहे, आपण कुणीतरी कनिष्ठ नाही. पहिल्या 2 धड्यांमध्येच आपल्याला बाबाजींनी सांगितले, की जे हे शब्द का वापरलेत उच्च आणि नीच. हे ज्याच्यासाठी वापरलेत, की ह्या शरीरामध्ये आपण आहोत आणि आपला आत्मा ह्या शरीरात असूनही तो द्वैताच्या बाहेर आहे. जो केवळ बघतोय शांतपणे, स्थितप्रज्ञ आहे. म्हणून त्याला तो उच्च स्व हा शब्द वापरला गेलाय, जेणेकरून आपल्याला पटकन फरक कळावा म्हणून. आत्मा नाही वापरलाय. एवढाच फरक आहे तो. तर त्याप्रमाणे सांगितलं गेलं, की जसा जेव्हा मी हे शिकते, की मी प्रेमप्रकाश पाठवून काय-काय करू शकते माझ्या आयुष्यामध्ये. बापरे! माझ्या विचारांमध्ये सुधारणा करून, सत्यासहित क्षमा करून, माझ्या पाहिजे त्या इच्छांचं जग कसं निर्माण करू शकते. बघा हां, सगळ्या विभाग आठवा. कसा माझा आत्मा मला गाईड करतो जेव्हा मी हृदयात जाते, त्याच्याशी जोडते. मला सांग, माझी इच्छा काय? तो सांगतो. मला सांग, मला आत्ता काय प्रॉब्लेम आहे? काय विचार माझा बदलला पाहिजे? मला सांग. जसं-जसं मी त्याच्याशी बोलायला लागते, मी कुणाला क्षमा करू? माझ्या मनात कुणाबद्दल वाईट भावना आहे? मला सांग. हे सगळं आपण विचारतो त्याला. आत्म्याला विचारतो म्हणजेच काय? ज्ञान घेतो त्याच्याकडून. सत्याचं ज्ञान घेतो, की मला सांग, मला हे का विचार येतायत? मग आपला उच्च स्व सांगतो, की तुझ्या मनात हा विचार आहे, तुझ्या मनात आत्ता तिरस्कार आहे, हे काढून टाक बाहेर. हे सगळं ज्ञान आपल्याला युनिफाईड देतं, शिकवतं. कसं मिळवायचं? माझ्या उच्च स्वकडून हे ज्ञान कसं मिळवायचं? हे आपल्याला सांगतं म्हणून हा प्रकाशाचा मार्ग आहे. कारण आपण ज्या लिमिटेड माइंडनी, ज्या बुद्धीनी, एक मर्यादित बुद्धी म्हणतो ना, त्याच्याने आपण जगलो. खूप द्वेष घेऊन बसलो मनात. खूप लोकांचा राग घेऊन बसलो. हृदय जड-जड करून टाकले. अनेक आजार आले शरीरामध्ये. आपण बघतो यू कॅन हील युअरमध्ये आता ऑलरेडी, की किती आजार घेऊन बसलोय आपण. सतत आपण चिंतेत, काळजीत, उद्या काय होणार, काल काय झालं. बाबाजी म्हणतात या धड्यामध्ये, युनिफाईडमध्ये सांगतात, की फक्त वर्तमान काळ आहे. तिथंच आपले अनेक गोष्टी बदलतात. आपण शिकतो क्षमा का करायची आणि कुणाला करायची आणि कशी करायची हे सगळं शिकतो. म्हणजेच काय, मी ज्याला सत्य समजून बसले. मला वाटतंय, की ह्या लोकांनी आजच एका मास्टरचा आला होता. योगायोग नाहीये बघा. त्यांनी मला असं लिहिलं होतं. कुठेही त्यांना मी जज नाही करत आहे बरं का पहिली तर गोष्ट. जेव्हा ते ऐकतील त्यांना असं वाटेल, की असं का म्हणतात? मी कुठेही जज नाही करत आहे. पण मी फक्त सत्य सांगते आणि मी त्यांना सांगितलं पण, की तुम्ही जेव्हा 6व्या-7व्या धड्यापर्यंत याल, तुम्हाला आपोआप गोष्टी कळतील ताई. आपोआप कळतील. मी काय माझ्या मनाचं नाही सांगत आहे ना. जे आहे ते कॉपीच तुम्हाला सांगते. तर तसंच आहे आणि हे वापरलंय म्हणून माझ्या आयुष्यात. त्यांना असं वाटतं, की काही लोकांनी त्यांच्या आयुष्यात खूप हे केल्यामुळं भरपूर काय म्हणतात खूप अ, लक्ष घातल्यामुळं, जवळून ह्यांच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष घातल्यामुळे ह्यांची काही कामं व्हायला 4-5 वर्ष वेळ जास्त लागला. की ती लोकं फार एनर्जी ह्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. ह्यांच्या आयुष्यात काय चालू आहे, काय चालू आहे? असं करून त्यांनी खूप
ह्यांची कामं लांबली गेली असं ह्यांना वाटतं. तर हा विचार येणं साहजिक आहे माणसाला असं वाटतं. आपण जर नॉर्मल असं आयुष्य जगतोय तेव्हा आपल्याला असं वाटतं. पण बाबाजी काय सांगतात, जर मी युनिफाईड करेन तर माझा दृष्टिकोन कसा बदलला? मी जेव्हा 6व्या-7व्या धड्यापर्यंत येते विचारांमध्ये सुधारणा. बाबाजी म्हणतात, "असं होऊच शकत नाही. असं होऊच शकत नाही, की तुमच्या आयुष्यातला कुठला प्रॉब्लेम दुसऱ्या कोणीतरी तयार केलाय." पहिला झटका लागतो आपल्याला, "अरे, असं का म्हणतायत?" मला तर सरळ-सरळ दिसते, की ह्या लोकांनी निगेटिव्हिटी माझ्याकडे पाठवली आहे, ह्यांनी नजर लावली आहे, ह्यांचं असं झालं, ह्यांनी हे केला विचार. ह्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्माण झालेत. हे आपल्याला सरळ-सरळ पण त्याच्या पूर्ण उलटं सत्य आहे. हा झाला भ्रम, ही झाली माया, ज्याच्यात मी जगते. त्या ताईंचं नाही, माझ्या पण आयुष्यात झालं होतं ना. मी माझं उदाहरण देऊन सांगते ना, की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं होतं, की आपल्याला वाटतं, "अरे, हे यांच्यामुळं असं झालं." पण हा तर भ्रम आहे. बाबाजी तर याला भ्रम म्हणतात. मग ते सांगतात, की तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट तुम्हीच निर्माण करता. मग पहिल्यांदा नाही पटणार. काही दिवस नाही. मग थोडं हळू-हळू विचार करायला लागेल मी. थोडं-थोडं अनुभव यायला लागतील. मग समजेल, की अरे जर असं आहे, तर मग हे बदलू कसं? मग बदलायचंय तुम्हाला तर ते पहिली तर गोष्ट स्वीकारा. जबाबदारी घ्या, की हो. मग दुसरं पाऊल, त्यांना प्रेमप्रकाश पाठवा. त्यांना म्हणा, की तुम्ही जे करताय माझ्यामुळं करताय. मी सांगितलंय. मी तरी तुम्हाला क्षमा करते, प्रेम पाठवते. मग ही दुसरी स्टेप मी करत पुढे जाते हा अभ्यास करत. खूप दिवस जाते. मी बघत नाही की किती दिवस गेले, महिना झाला, 2 महिने. पण ही प्रक्रिया मी करत राहते. एक वेळ अशी येते की परिस्थिती बदलायला लागते. मग मला समजतं, माझ्या आयुष्यात निगेटिव्हिटी असताना मी केवळ या शब्दांवर विश्वास ठेवला आणि ह्याला धरून राहिले. मग माझं आयुष्य बदललं. म्हणजे बाबाजी सांगत होते ते सत्य आहे. भ्रम तर मला आधी होता की ह्यांच्यामुळे मला त्रास आहे. आता मला सत्य समजलंय. आत्ता मी प्रकाशात आले. त्यावेळेस तर मी अंधारात चाचपडत होते. मी माझ्या आयुष्यातली परिस्थिती कुठल्याही क्षणी बदलू शकते, हे आपल्याला युनिफाईड शिकवतं. हे आपल्याला आपले वेद जे आपण बघितलं प्रकाश. हां, कदाचित त्याचा अर्थ नसेल कळला काही ग्रंथांमध्ये, पण हे आपल्याला शिकवतं व्यवस्थित, की मग काय करायचं? कसं पुढे जायचं? म्हणून आपल्याला सांगितलं, की तुम्ही ऑलरेडी तो प्रकाश होता पहिल्यापासून. तुम्ही ते प्रेम होता, आहात. तुम्ही बनलेलेच त्याच्यासाठी आहात. पण केवळ आपल्याला ह्याच्यात येऊन अनुभव घ्यायचे होते म्हणून आपण ते विसरलो. आता ते पुढच्या आपल्याला पॅराग्राफमध्ये कळेल. फक्त हे सगळं सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे, की आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की भ्रमात तर आपण इतके दिवस, इतके वर्ष जगलोय. कितीतरी जन्म जगलोय. आता ती वेळ आली जेव्हा आपण प्रकाशात पुन्हा येतोय, प्रकाश ओळखतोय स्वतःचा. ठीक आहे. तर अ, जे YouTubeवरून बघतायत त्यांना मी आग्रह असा करेन कारण मला आत्ता अचानक ते आलं म्हणून सांगते, की तुम्ही अचानक जर 23व्या 22व्या धड्यात जर उडी मारली, तर तुम्हाला हे काय सांगतोय ते काही नाही कळणार आहे. त्यामुळं जर तुम्ही इथपर्यंत आलात, तर हे ऐकण्यापेक्षा जाऊन पहिले धडे बघा युनिफाईडचे. तिथून सुरुवात करा. तर मग तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने कळेल, की आपण हे काय बोलतोय. नाहीतर मग असं वाटेल काहीतरी चाललंय आपलं असं. तर असं नको. वेळ तुमचाही घालवू नका. कारण खूप महत्वाचं आहे. तुम्ही ज्या अर्थी इथपर्यंत पोहोचलाय, त्या अर्थी तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचंय. म्हणूनच तुम्ही इथं आलात. जरी आत्ता तुम्हाला काही गोष्टी पटल्या, नाही पटल्या तरी पण. ठीक आहे? तर आपण पुढे जाऊ. हां, भाग्यश्री इथून वाच. केवळ तुमच्या या छोट्याशा शरीरामध्ये, ज्याला भौतिक म्हटले जाते, त्यात तुम्ही प्रकाशासारखे दिसत नाही. जरी खरे तर तुमचे भौतिक शरीर देखील प्रकाश आहे. तुमचे भौतिक शरीर खरे तर तुमच्या अस्तित्वाचा एक खूप छोटासा भाग आहे. या भौतिक जगात वावरण्यासाठी दिलेले हे एक सुंदर वाहन आहे. ते तुम्हाला वेळ आणि जागेत बांधून ठेवते. या भौतिक शरीरामुळेच तुम्ही आत्ता या क्षणात आहात. येथे आणि आत्ता, या वेळी आणि या ठिकाणी. तुमची खरी ओळख म्हणजे ईश्वराचा प्रकाश आहे, हे आत्ता आणि इथंच तुम्हाला समजेल. या भौतिक जगात तुमचे शरीर म्हणजेच परमात्म्याची एक परिपूर्ण अभिव्यक्ती आहे. शरीरातली मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम हे तुमचे ऑनबोर्ड संगणक हार्डवेअर आहे. याद्वारेच तुम्हाला तुमच्या चारी दिशांना असलेले सर्व प्रेम आणि चांगुलपणा म्हणजेच ईश्वरीयता अनुभवता येते. तुमच्या भौतिक शरीराच्या माध्यमातूनच तुम्ही शरीराच्या अस्तित्वाचे मूळ कारण
म्हणजेच येथे आणि आत्ता जो आहे वर्तमान काळ, वेळ आणि अवकाश म्हणजे टाईम अँड स्पेस या सर्वांच्या पलीकडे जाण्यास शिकता. तर तुम्ही आपल्याला ह्या खरोखरच हां, हे चालेल पुढचं पण वाचून घेऊ. तुम्ही खरोखरच अमर्याद प्रकाशाचे एक शरीर आहात. तरीही प्रकाशाच्या त्या शरीरात तुम्ही अद्वितीय आहात आणि ईश्वराची म्हणजे ईश्वरी गुणांनी युक्त एक वैयक्तिक अभिव्यक्ती आहात. तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी तुम्ही प्रकाशाचे एक अत्यंत केंद्रित रूप आहात. परंतु तुमचा स्वतःचा प्रकाश या संपूर्ण सृष्टीमध्ये म्हणजेच ब्रह्मांडात पसरलेला आहे. हं. हे तीनही पॅराग्राफ ना खूप, खूप, खूप गहन आहेत. मी तुम्हाला कितीही सांगू दे, मी खरंच सांगते, मी कितीही सांगू दे, मी कमी पडेन. असे पॅराग्राफ आहेत हे तिन्ही पण. प्रयत्न करते, की जास्तीत जास्त ह्याच्यावर बोलावं. मी म्हणते ना, की पुढे जाऊन जसं-जसं अजून ह्याचे काही संदर्भ मिळाले वगैरे, तर अजून चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेन. जरी आपण हा आठवडा संपून पुढे गेलो 24व्या किंवा आपलं युनिफाईड संपलं, तरी सुद्धा पुढच्या आठवड्यांमध्ये प्रयत्न करेन. कारण हे खरंच तितके खोल आहेत आणि मी तुम्हाला सगळ्यांना इथं विनंती करते, की तुम्ही पण वाचा आणि ह्याच्यावर अजून तुम्हाला काय मिळतंय, काय समजतंय, तो पण प्रयत्न करा. ह्याचे कुठे संदर्भ मिळतात ह्या खास सगळ्या पॅराग्राफचे. तर इथं पहिल्यांदा आपल्याला म्हणलं गेलं, की ह्या छोट्याशा शरीरामध्ये ज्याला आपण भौतिक शरीर म्हणतो, त्यात तुम्ही प्रकाशासारखे दिसत नाही. जरी खरे तर तुमचं भौतिक शरीर पण प्रकाश आहे. ठीक आहे. या वाक्यामध्ये खूप शक्ती आहे. ह्याला आपण म्हणतो लाईट बॉडी, प्रकाशाचं शरीर, प्रकाशाचं भौतिक शरीर असं म्हणू शकतो आपण. लाईट बॉडी म्हणजेच प्रकाश शरीर. तर आता आपल्याला हे शरीर बघून असं वाटत नाहीये प्रकाशाचं आहे म्हणून, की हे प्रकाश कुठे दिसत नाहीये आपल्याला असं आहे. पण अ, हे जे शरीर आहे, ही प्रत्येक पेशी आपण एकदा मला वाटतं कुठल्यातरी सत्रामध्ये ऐकलं आणि तुम्ही अनेकदा इतरांकडून पण ऐकलं असेल, की आपली प्रत्येक शरीर ना एनर्जी बाहेर टाकते. आपली प्रत्येक पेशी ही ऊर्जा बाहेर टाकते, प्रकाशाची ऊर्जा. त्या दिवशी मी ते म्हणून काहीतरी वाचून दाखवलं होतं Googleवरून बघून. कोणीतरी प्रश्न विचारला, स्मिता त्यांनी प्रश्न विचारला होता, की प्रत्येक पेशीतून आपला प्रकाश बाहेर पडतो. तर विचार करा, प्रत्येक पेशी जर प्रकाश बाहेर टाकतीये, असं अनंत पेशींनी आपलं शरीर बनलेलं आहे, तर आपलं शरीर पूर्ण जर पेशींचं आहे, तर किती मोठा प्रकाश बाहेर जात असेल आपल्यातनं. म्हणून असं म्हटलं गेलंय, की आपल्या प्रत्येक पेशीतून एक प्रकाश बाहेर पडतोय. आपल्या पूर्ण शरीरातून एक प्रकाश आहे. आपलं शरीरच प्रकाश आहे. मग जर प्रकाश असेल, आता तुम्ही लाईट लावून ठेवला बल्ब इथे किंवा ट्यूब लावली, तर ट्यूब ऑन झाली, चालू झाली, त्याच्यातनं काय बाहेर पडणार? प्रकाशच दिसणार, कारण त्याचं कामच ते. माझं जर शरीर प्रकाश आहे, तर मी जिथं-जिथं जाईल तिथं प्रकाश जाणार माझ्यासोबत. साधी गोष्ट आहे. सूर्य उगवला म्हणून त्याची सगळी किरणं आपण म्हणतो. सूर्यकिरण आमच्या इथे आहेत. तर हा जो प्रकाश आपण बघतो, तसंच आपण आहोत. जसे सूर्य, चंद्र प्रत्येकाला प्रकाश आहे पहिली तर गोष्ट. म्हणून आपण पण आहोत. आपण भौतिक शरीराने जिथं जाऊ, तिथं प्रकाश जाणार आपला, बाहेर पडणार. लक्षात ठेवा. हे म्हणून आपण सत्संग काही लोकांच्या केवळ असण्यानीच, त्यांच्या अस्तित्वानीच अनेकांचं आयुष्य बदलतं. म्हणून आपण ह्या महान पुरुषांच्या जवळ जातो, जे गुरु म्हणतो आपण त्यांना. त्यांच्या जवळ असतो, की तो प्रकाशच असतो, जो त्यांच्यातनं बाहेर पडत असतो. आपण अनेकदा उल्लेख पण केलेला आहे, ऐकलेलं पण आहे, की त्या स्थानाचं महत्त्व पण आहे. त्या जागेचं जिथं काही समाधी असेल किंवा काय असेल ते. त्या गुरूंची वगैरे. त्या स्थानावर सुद्धा प्रकट झालेले असतील, समाधी असेल अशी त्यांची. त्या स्थानामध्ये गेल्यावर ती एनर्जी जाणवते, ते व्हायब्रेशन्स कारण तो प्रकाश असतो तिथं. चालू त्याच महान विभूतींचा. तसंच प्रत्येक जण आपण, प्रत्येकाचं शरीर हे तितकंच प्रकाशाने भरलेलं आहे. म्हणून असं म्हटलंय, की ह्या भौतिक जगामध्ये वावरण्यासाठी एक दिलेलं सुंदर वाहन आहे. ते माध्यम आहे आपलं. या जगाला अनुभव करण्यासाठी. पण आपण या वाहनाला इतकं सिरियसली घेऊन बसलो, आपल्याला वाटतं हे शरीर म्हणजेच मी आहे. म्हणून आपल्याला जे शरीर आहे ना, वेळ आणि जागेमध्ये बांधून ठेवतं. साहजिक आहे, कारण आपण पृथ्वीवर राहतो.
आणि ज्या भागामध्ये राहतो तिथले सगळे नियम अटी आपल्याला लागू आहेत. मग मी पृथ्वीवर राहते, तर पृथ्वीवर काय आहे? वेळ आहे. इथं आपण वेळ बनवली मानवी समाजाने, की आपण इथं या-यानुसार जगणार. सूर्याच्या उगवण्यानुसार, सूर्यास्तानुसार आपण वेळा बनवल्यात. त्या वेळेनुसार आपण आपलं आयुष्य जगतो. सकाळ झाली उठायचं, रात्र झाली झोपायचं. उलटं नाही करत. चला आता रात्र झाली उठून बसू, सकाळ झाली झोपा आता, असं नाहीये. आपण त्या सूर्यानुसार आपलं सगळं दिनचर्या बनवलेली म्हणून आपण वेळेशी आणि जागेशी बांधून आहे. आम्ही या प्रदेशात राहतो, आम्ही या एरियात राहतो, आम्ही या शहरात राहतो. हे सगळं आपण आपल्या भौतिक जगानुसार केलेलं आहे. तर हे सगळं आपण अनुभव का करतोय समजून घ्या. हे करतोय आपण कारण आपण या देहात आहोत. म्हणून आपण ऐकलं ना, की अनेक अवतार ह्या देहामध्ये येऊन गेले. त्यांनी अनुभव केलं हे सगळं. पृथ्वीवर येऊन गेले. कारण त्यांना हे अनुभव करायचं होतं. आता कुठल्या ग्रहावर असतील माहीत नाही ते. असे अनेक ग्रह आहेत आपल्या गॅलेक्सीमध्ये. पण ह्या भौतिक देहामध्ये जिथं हे सगळं अशीच रचना आहे, डोळ्यांची, कानाची, पंचेंद्रिय दिलेली आहेत, पंचमहाभूत आहेत. अशाच ठिकाणी मी आले, इथंच येऊन हे जगतीये. हे थोडं आता डीप लेव्हलला समजून घ्या. आपण ऐकलंय सनशाईन बिफोर द डॉनमध्ये. अनेक ग्रह आहेत. त्या ग्रहांवरच्या लोकांच्या रचना, शारीरिक रचना वेगवेगळ्या आहेत. कुणाचं इथूनच इथं मस्तक, इथं कपाळ नाहीये. डायरेक्ट इथूनच त्यांचं कपाळ सुरू होतं. म्हणजे नाकापासून त्यांचं कपाळ सुरू होतं. डोळे इथं खाली आहेत, नाक वर आहे. अशी काहीतरी वेगवेगळी रचना. आपल्याला बघून भीती वाटेल, काय राक्षसी वाटेल. पण त्या ग्रहानुसार त्यांची रचना वेगवेगळी, भौतिक शरीराची वेगळी. आपल्याला कसं डोळे इथंच पाहिजेत, नाक इथंच पाहिजे, कान इथंच पाहिजेत. कान इथं असतील तर हे नुसतं आपण जर कल्पना करायला गेलो ना, तर आपल्याला खूप गोष्टी कळतील. हे का असं बनवलं गेलंय? असंच प्रत्येक जण पृथ्वीवर येणारा ह्याच रचनेत येतोय. कसं काय? थोडा विचार करा. मी खूप ह्या धड्याच्या वेळेस खूप अचंबित झाले. खोलवर विचार करा. डोकं म्हणजे असं कधी-कधी वाटायचं, अरे आता वाटतं, की काय म्हणजे आपण असा कधी विचार नाही केला. प्रत्येक आईच्या गर्भातून बाहेर येणारं बाळ. असं कसं काय, की त्याला डोळे इथंच आहेत, नाक इथंच आहे. हे कोण करतंय? आईच्या त्याच भागातनं बाळ बाहेर येतं. आईचा तो गर्भ आहे त्याच्यातच बसतं ते जाऊन बरोबर. किती म्हणजे अद्भुत आहे हे सगळं. असं वाटतंय काय बनवलं हे भौतिक शरीर. असं होत नाही, की पृथ्वीवर तुम्हाला जन्म घ्यायचा आहे ना देहामध्ये, मग तुमचे हात इथं पाहिजेत हां खाली आणि पाय वर पाहिजेत. डोळे इकडं पाहिजेत कानाच्या जागी आणि कान इथं पाहिजेत. असं नाही होत. माहीत नाही का कोण आहे तो म्हणजे ती रचना कोण हे करतंय सगळं. तर बरोबर त्या ठिकाणी सगळ्या शरीराच्या रचना आहेत. नखं बरोबर बोटांच्या वर नखं आहेत. आतमध्ये नाहीयेत, इथं नाहीयेत. इथं नख असलं असतं तर आपण फील करू शकलो नसतो. सगळ्या गोष्टी. हाताने जाणीव झाली नसती थंड आहे, गरम आहे ह्या गोष्टींची. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथं जागच्या जागी. बरं आपली नाही, नवीन येणाऱ्या जन्माला येणाऱ्या बाळाची पण प्रत्येक शरीराची रचना सेम. फक्त मुलगा आहे, मुलगी हेच फक्त फरक आहे. किती अद्भुत आहे. म्हणून हे भौतिक शरीर आपण आपल्याला ह्या वेळेच्या ह्या ठिकाणी आपण आहोत. हे सगळं भौतिक शरीरामुळंच. नाहीतर जर आपल्याला शरीर नसलं असतं, तर आपण त्याला भूत-पिशाच म्हणतो, की कसे फिरतायत वगैरे आपण त्याला नाव देतो. पण ती ऊर्जाच आहे, जी फिरत असते. त्याला शरीर नसेल तर. म्हणून शरीर हे किती महत्वाचं आहे. या शरीरात मध्ये येऊन जगण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी अनेक मोठे-मोठे येऊन गेले इथं अवतार घेऊन गेले महापुरुष. अनेक उच्च आयामी ऊर्जा येतात. आपण सुद्धा तेच आहोत. हे इथं सांगितलंय, की तुमची खरी ओळख म्हणजे ईश्वराचा प्रकाश आहे हे आत्ता इथं तुम्हाला समजेल. कधी कळेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही भौतिक शरीराचा विचार कराल डीपमध्ये जाऊन. डीपमध्ये जाऊन आपण खोलात जाऊन समजून घेऊ, की माझ्या भौतिक शरीरामुळे मी काय-काय करू शकते. खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी. म्हणून म्हणतात ना, काउंट युअर ब्लेसिंग्ज म्हणजे हे जे सांगतात ना, की कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याला माहीत नाही, पण ह्या शरीरामुळं आपण किती काय-काय करतोय. आता ते गरिबी, श्रीमंती, ते रुसवे-फुगवे हे सगळं सोडून द्या. पण मुळातच ह्या शरीरात येऊन हे सगळे अनुभव घेणं, जर आत्मस्तरावर विचार केला, की ह्या कुठल्यातरी महाराष्ट्र देशाबद्दल येऊन, इथल्या संतांचं गुणगान गातो आपण, इथल्या देवांची आपण स्तुती सुमनं वाचतो, म्हणजे स्तुती-स्तोत्र वाचतो आपण त्यांची. आपल्या वेदांची माहिती घेतो आपण. आपण किती वै वै कुठल्या कुळात आहोत, कोण आपले वंशज आहेत, हे सगळं आपण अनुभव करतो ह्या शरीरामुळं.
की आमचं ऋग्वेद आहे, आमचे वेद आहेत, आमचा सनातन आहे, आम्ही हिंदू आहेत, आम्ही ब्राह्मण आहेत, आम्ही हे आहेत. हे सगळं आपण करू शकतो ते केवळ या देहात आल्यामुळं. नाहीतर काय अर्थ आहे मग? कसं मी अनुभव घेणार, की हिंदू असणं म्हणजे काय? कसं मी अनुभव घेणार, की ह्यांचा द्वेष करणं म्हणजे काय? ह्या धर्माचा किंवा या जातीचा. हे सगळं आपण या देहामुळं करतोय. हे आपल्याला इथं म्हणून सांगितलंय, की जेव्हा तुम्हाला हे कळेल, तेव्हा तुम्हाला समजेल, की आपली खरी ओळख म्हणजे काय? ईश्वराचा प्रकाश आहे, की आपल्याला देह मिळाला. आपण आलोय तिथूनच एकाच तत्वातून. पण देह वेगळा म्हणजे तुम्हाला एक स्वतःची स्वतंत्र गाडी, घर असल्यासारखं. तसं माझं स्वतंत्र एक देह आहे. तो घेऊन मी फिरतीये सगळीकडं. हे सगळं अनुभव करतीये. द्वेष अनुभवतीये, राग अनुभवते, सगळं करतीये मी. पण मुळातच प्रकाश आहे माझी खरी ओळख काय आहे लक्षात ठेवा. ही खरी ओळख आपली आयडेंटिटी कधीच विसरायची नाही. स्त्री आहे, पुरुष आहे, लिंग काय आहे, जात कुठली, धर्म सगळं सोडून द्या. जर आत्मज्ञानाचा विचार केला तर आपली खरी ओळख म्हणजे प्रकाश. ईश्वराचा प्रकाश. तो प्रकाश जो ईश्वर आहे. तो मी आहे. एवढी मोठं वाक्य आहे. तो मी आहे. म्हणजे मी ईश्वर आहे, मी प्रकाश आहे, मी प्रेम आहे. साधं सिंपल. तर हे आपल्याला इथं समजेल. तर म्हणून म्हणलं ना, हे मी पॅराग्राफ रात्रभर सांगत बसले तरी मला ह्याच्यात खूप सांगण्यासारखं आहे. आणि ह्याच्यासाठी मला काही वेदांचं वगैरे कुठलंही म्हणजे मी फक्त तुम्हाला ते 2 श्लोक दाखवले. पण खूप खोलात विचार करता येतो ह्याच्यामध्ये जाऊन. आणि तो आपण आपल्या बुद्धीने करा. आपलं वाचून नको. मला काय समजलं याचं हे वाचल्यावर मला काय समजलं? जसं ते बाळांचं उदाहरण, की जन्माला आलं ते बाळ त्या आईच्या त्या भागातनं बाहेर येतं. ते बाहेर आलं, की ते बरोबर तसंच असतं. जसं आईसारखं शरीर, आपल्यासारखं शरीर, माणसांसारखं शरीर. कुठेही चुकत नाही. की चुकूनच नाकच इकडं गेलंय, कान इकडं वर गेलंय, असं होतच नाही. किती अद्भुत रचना आहे. किती कोण बनवतं हे सगळं? किती जबरदस्त आहे हे सगळं. म्हणून मला ते वाचताना प्रत्येक शब्द हे फार खोलात घेऊन जातात. या भौतिक जगामध्ये तुमचं शरीर म्हणजे परमात्म्याची एक परिपूर्ण अभिव्यक्ती आहे. बघा हां. परिपूर्ण अभिव्यक्तीला इंग्लिशमध्ये शब्द आहे परफेक्ट एक्सप्रेशन ह्याला. एक्सप्रेशन म्हणजे काय? मी मुलगी आहे, ठीक आहे. माझा आवाज असा पाहिजे, मी दिसायला अशी पाहिजे. हे सगळं म्हणजे जे काही मुलीची जी लक्षणं असतात, जे काही शरीरामध्ये दिलेले असतात ठेवण, तसं. तसंच माझा आत्मा. तो आत्मा व्यक्त कुठल्या पद्धतीने होतो? त्याला काय करायचंय? त्याला कसं काय अनुभव करायचाय? हे सगळं तो आत्मा ठरवतो. तसं शरीराला आपण देतो, की ह्या जन्मामध्ये, ह्या देहामध्ये मी जाईन. मुलगी बनून जाईन, मुलगा बनून जाईल. मग तुझी शरीराची रचना अशी पाहिजे. मग तसंच आत्मा म्हणून जेव्हा येतो, वेगळा होतो, तेव्हा त्याची काय एक्सप्रेशन त्याला काय एक्सप्रेस करायचं? काय करायचं त्याला येऊन त्या देहामध्ये? ते करेल. पण आपण सगळेजण परमात्म्याची एक परिपूर्ण अभिव्यक्ती, परफेक्ट एक्सप्रेशन आहोत परमात्म्याचं. आपण कितीही भिकार अवस्थेमध्ये बसू किंवा आपण एकदम श्रीमंत. इथं ज्या भौतिक अवस्थेमध्ये, भौतिक जगामध्ये आपण ज्याला जे म्हणतो, की मी श्रीमंत आहे, मी पॉलिटिशियन आहे, मी हिरो आहे, ते सोडून द्या. ते काहीही असलं तरी आपण परफेक्ट आहोत, हे बाबाजींनी पहिल्या धड्यापासून सांगितलंय, की तुम्ही परिपूर्णच आहात. तुम्ही दुःख निवडा, नरक निवडा, स्वर्ग निवडा, काही असू दे. तुम्ही परिपूर्ण आहात आत्ताही. प्रेमाने आणि प्रकाशानेच भरलेले आहात. पण मी ते केवळ अनुभव करते भ्रमात राहून, मायेत राहून. हा माझा चॉईस आहे. फ्री विल आहे ना. जेव्हा मला असं काही कळायला लागतं, मग मला समजायला लागते आतल्या स्वरूपाची. मग मी ध्यान करते, हे करते. ती पुढची गोष्ट आहे. पण इथं सांगितलं गेलंय, की तुमचं शरीर म्हणजेच परमात्म्याची एक परिपूर्ण अभिव्यक्ती आहे. ह्यासाठी आपल्याला शरीर दिलंय. आता शरीर कसं अभिव्यक्ती हे सांगितलंय आपल्याला. कशामुळे असं म्हणलंय? कारण शरीर आपली मज्जासंस्था हे तुमचं ऑन बोर्ड संगणक हार्डवेअर आहे. आता म्हणजे काय? नर्व्हस सिस्टम ज्याच्याने मी फील करते. मला पोळलं की असं होतं. थंड असलं की असं करतो आपण. हे सगळे जे भाव आहेत आपले, जे आपण फील करतो. कसं काय असं होतं? असं कसं काय होऊ शकत नाही, की आगीत हात घालून मी अशीच बसली निवांत, काही नाही फरक पडत. बर्फ हातात घेतला मला काही फील होत नाही. ही जी चेतना आहे ना, ज्याच्याने आपण ह्या सगळ्या भावना फील करतो, हे आहे मूळ सगळ्याचं. ज्याला त्यांनी म्हणलंय, की ही जी परिपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे हे एक्सप्रेशन म्हणजे जे काही मी अनुभव करते ते कशामुळं करतीये? या शरीरात असणाऱ्या मज्जासंस्थेमुळं. म्हणून शरीर गरजेचं आहे.
ही मज्जासंस्था म्हणजे आपलं ते संगणकाचा तो पार्ट आहे. जो बाजूला काढला तर आपण काहीच नाही. आपल्याला काहीच अनुभव होत नाही. आपल्याला काहीच कळत नाही. इतकं हे महत्वाचं आहे आपल्याला पण माहिती आहे. मज्जासंस्था, नर्व्हस सिस्टम आपली इतकी महत्वाची. त्याबद्दल सांगितलं, की शरीरातली ही मज्जासंस्था म्हणजे आपल्या ह्या कॉम्प्युटरचा तो असा पार्ट आहे, ज्याच्यातून आपण काय म्हणले, याद्वारे तुम्हाला चारी दिशांना असलेलं प्रेम आणि ईश्वरीयता अनुभवता येते. त्याच्या उलटं पण आहे. द्वेष पण अनुभव करतो, राग पण अनुभव करतो, निराशा अनुभव करतो. हे मला असे वागले ते, हे सगळं आपण अनुभव करतो. फक्त इथं प्रेमाबद्दल बोललं गेलंय. पण मी तुम्हाला तेही सांगते, तोही पार्ट आपण अनुभव करतोच की रोज. रोज उठून मला कंटाळा आला. हे सगळं आपण अनुभव करतोय ना, फील करतोय आपण. मला छान वाटतंय. मला आज टेस्ट करायचं, नवीन काहीतरी खायचं. हे सगळं जे काही आहे, ते सगळं आपण ह्या मज्जासंस्थे नर्व्हस सिस्टममुळे अनुभव करतो. म्हणजेच आता हे चारी दिशांना असलेलं प्रेम आहे ना, ह्या शब्दामध्ये पण खूप अर्थ आहे. प्रेम म्हणजे केवळ माणसाने दिलेलं प्रेम नाही. चारी दिशांना असलेलं प्रेम म्हणजे फक्त व्यक्तीचं नाहीये. सगळं. मला हवा फील होती हे प्रेम आहे. मला नाही वाटत प्रेम. त्याला काय आता त्याच्यात प्रेम म्हणण्यासारखं, पण ते प्रेम आहे. मला पाणी अंगावर पडतं हे प्रेम आहे. छोट्या-छोट्या क्रिया, सगळं काही प्रेम आहे. मी बोलू शकते, मला शब्द माहिती आहेत, मला लँग्वेज येतीये. हे सुद्धा प्रेम आहे, की मी ह्या दिलेल्या तोंडाद्वारे बोलायचं काम करते. जीभ, दात ह्या सगळ्यांचा वापर करते आणि बोलते, व्यक्त करते. हे मला अनुभव करायचा की कसं शरीर मदत करतं व्यक्त करायला. घसा सुजू दे, काही होऊ दे, की बंद होतं आपलं बोलणं. हा सुद्धा अनुभव आहे. म्हणजेच ह्या शरीरातून आपण किती गोष्टी अनुभव करतोय. आता हे जन्मापासून करतोय म्हणून त्याचं नाविन्य नाहीये. पण बरोबर आपण पाणी पितो, जेवण करतो, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रेम आहे. चारी दिशांना असलेलं सर्व प्रेम ह्याचा अर्थ असा आहे. तो अर्थ असा घेऊ नका, प्रेम म्हणजे कुणीतरी माझ्यावर फुलं उधळतंय, माझी वाह-वाह करतंय. हे नाहीये प्रेम. हे आहे, पण इथं केवळ तेवढा अर्थ नाहीये मर्यादित. इथं अर्थ खूप मोठा आहे. खूप डीपमध्ये. प्रेम याचा अर्थ मी जे अनुभव करते, चांगलं, वाईट, राग, द्वेष, प्रेम सगळं म्हणजे प्रेम आहे. त्याला आपण निवड करतो, हे म्हणजे माझा त्रास आहे, डोक्याला ताप आहे माझ्या. हा माणूस म्हणजे असा आहे किंवा हे मला खूप छान वागवतात हं, खूप छान बोलतात, मला खूप प्रेम करतात. ते प्रेम आहे. नाही. ते दोघंही प्रेम करतात. जो वाईट वागतो तो पण प्रेम आणि जे चांगले ते पण प्रेम. तर मी त्याला असं बघते, हे चांगलं नाही म्हणजे वाईट आहे. पण जर द्वैताच्या बाहेर येऊन आत्मस्तरावर विचार केला, तर ते सुद्धा प्रेमच आहे. असं व्यक्तींचं सोडा, प्रत्येक गोष्टीचं प्रेमच आहे. काही असेल मग ती. म्हणून म्हणलं गेलंय. आणि चांगुलपणा म्हणजे ईश्वरीयता अनुभवता येते. म्हणजेच काय? जे काही चांगलं पण आहे. आता इथं प्रेम आणि ह्याच्याबद्दल बोललं गेलं, की चांगलं जे काही मला वाटतं ते सगळं आपण अनुभव करतो. कशामुळं? ह्या मज्जासंस्थेमुळं. माझ्या ब्रेनमध्ये फिट आहे. जी व्यक्ती माझ्याशी छान बोलते, माझं कौतुक करते, मला सपोर्ट करते, प्रोत्साहन देते, त्या व्यक्तीला ते व्यक्तीच मला जी करते ते म्हणजे प्रेम आहे. हे माझ्याकडे फिट केलेलं आहे. डोक्यात भरलेलं आहे. म्हणून मला ते प्रेम वाटतं. केवळ तेच म्हणजे प्रेम वाटतं. ते मी माझ्या मज्जासंस्थेद्वारे अनुभव करते. हां, मला आता छान वाटलं एकदम. वाह, वाह, वाह! मी आनंदात आहे. हे प्रेम आहे, असं वाटतं. म्हणून असं म्हणलंय. पण सगळं काही, त्याला काही चूक-बरोबर न तोलता सगळं काही प्रेमच आहे. तुमच्या भौतिक शरीराच्या माध्यमातून तुम्ही शरीराच्या अस्तित्वाचे मूळ कारण म्हणजेच इथं, आत्ता, वर्तमान आणि टाईम स्पेस या सगळ्यांच्या पलीकडे जाण्यास शिकता. आपण येतो शरीरात अमर्याद अशी चेतना असतो. आहोत म्हणजे आत्ताही. तो ईश्वर आहे. शरीरात येतो, मर्यादित होतो. आणि मर्यादित करतो काय? पुन्हा कसं अमर्याद व्हायचं हे शिकतो. या शरीरामध्ये राहून हे आपण करतो. ईश्वर आला, प्रकट झाला शरीरामध्ये येऊन, गरीब झाला, रस्त्याच्या शेजारी बसून भीक मागायला लागला. दारिद्र्य आहे खूप. घरामध्ये खूप चणचण आहे, काटकसर आहे, खूप त्रास आहे, हाणामाऱ्या आहेत, खूप त्रास आहे. हे सगळं करतो ईश्वर आणि पुन्हा काय करतो? असे अनेक जन्म घेतो. कुठे चोऱ्या-माऱ्या करतो, दरोडे टाकतो, खून करतो, काय-काय करतो.
असं सगळं जगून घेतो अनेक अनेक जन्म. कितीतरी देह बाजूला टाकतो. हे सगळं करून तो करतो काय? शेवट. तो करतो हे, की ओळखतो, की मी कोण आहे? आणि ह्या टाईम, स्पेस ह्या सगळ्याच्या पलीकडं म्हणजेच वेळ, ह्या सगळ्याच्या वेळ, काळ सगळ्याच्या पलीकडे जातो आणि स्वतःचं दिव्य अस्तित्व ओळखतो. अमर्यादता, अनंतता ओळखतो, की मी ती किती अमर्याद प्रेम आहे, कसा प्रकाश आहे हे ओळखतो. हे करतो आपण. जे भगवद्गीतेमध्ये हे पूर्ण सांगितलंय. तर मुळात म्हणजे आपण भौतिक शरीराच्या माध्यमातून तुम्ही शरीराच्या अस्तित्वाचे मूळ काय आहे? हे काय आहे? कशासाठी आलो? म्हणजेच काय अनुभव घेतो थोडक्यात. अनुभव घेण्यासाठी येतो आपण. शरीरात असणं म्हणजे काय आहे? समुद्र एका तांब्यात बसवणं म्हणजे काय? हे आपण आत्ता अनुभवतोय या देहामध्ये. मी किती अज्ञानी आहे, मला काहीच येत नाही. हे गुरु आहेत त्यांचे पाय धुवून मी त्यांची पूजा करते. मी हे करते. म्हणजे एक ईश्वर स्वतःला किती कमी समजतो. खूप कमी. हे म्हणजे कुणीतरी मोठे, मी म्हणजे अगदी हे त्यांना फुलं वाहते, त्यांची पूजा करते. हे करतो एक ईश्वर दुसऱ्या ईश्वराचं. आणि मग अनेक जन्म ती सेवा, ते सगळं झाल्यानंतर त्याला लक्षात येतं आत्मज्ञान. झालं माझा अनुभव घेऊन सगळं घेतलं आता मी. आता माझी वेळ आली. मग मी ओळखणार मी कोण आहे? मग हे सगळं मागं पडतं आणि मग असे अनेक जन्म गेल्यानंतर तो स्वतःला ओळखायला लागतो. आत्मज्योती, आत्मप्रकाश आणि मग तो त्याच्यातनं बाहेर पडतो. हा आपला लाईफ सायकल आहे, आपला प्रवास आहे. जगामध्ये अगदी अशा पद्धतीने. आता इथं खूप तर नाही सांगू शकणार. खूप आत्मज्ञान तुम्हाला देत बसलं तर पुस्तक किती वाढेल. ते ऑलरेडी आपल्याकडे भरपूर आहे. भगवद्गीतेत म्हणा, अनेक ग्रंथांमध्ये. म्हणून इथं फक्त त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्याला आत्ता ऐकणं गरजेचं आहे. तर म्हणून असं म्हणलंय, की आपण येतो आणि ह्या शरीरामुळं आपण हे सगळा अनुभव करतो आणि पुन्हा या सगळ्यांच्या पलीकडे जायला शिकतो आपण. हे आपण ॲक्चुअली आपण हे करतो पूर्ण प्रवासामध्ये. तर ह्यासाठी आपल्याला शरीरातली मज्जासंस्था मदत करते. अनुभव तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याकडे नर्व्हस सिस्टम आहे, जी आपल्याला फील करवते, अनुभव देते रागाचे, सगळ्याचे, सगळ्या भावनांचे. हे सगळं आपण त्यातनं करतो. तुम्ही खरोखरच अमर्याद प्रकाशाचे एक शरीर आहात. तरीही प्रकाशाच्या त्या शरीरात तुम्ही अद्वितीय आहात आणि ईश्वरी गुणांनी युक्त एक वैयक्तिक अभिव्यक्ती आहात. अमर्याद प्रकाशाचं शरीर म्हणलंय बरं का आपल्याला. मर्यादित नाही म्हणलेलं आहे. इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये ह्याला पिंड नाव वापरलंय. पण इंग्लिशमध्ये बॉडी म्हणलेलं आहे. म्हणून इथं मी शरीर टाकलंय. कारण मला पिंडचा अर्थ खरा माहीत नाहीये आणि एवढं खोलात शिरायची गरज नाही जर इंग्लिशमध्ये आपल्याला बॉडी दिलंय तर. म्हणून इथं शरीर टाकलंय, की तुम्ही खरोखर अमर्याद प्रकाशाचं एक शरीर आहे. ज्याला मर्यादाच नाहीये. असा प्रकाश आहोत आपण. असा प्रकाश की ज्याला मर्यादा नाहीये म्हणजे विचार करा. पण आपण ह्या देहात आहोत म्हणून आपल्याला वाटतं, "अरे, एवढंच शरीर आहे माझं, मी एवढीच आहे." ठीक आहे. तरीही प्रकाशाच्या त्या शरीरात तुम्ही अद्वितीय आहात. जरी आपण अमर्याद असू, त्याला मर्यादा नाहीये, सीमा नाहीये त्याला. पण तरीसुद्धा त्या शरीरामध्ये मी अद्वितीय आहे म्हणजे युनिक आहे आणि ईश्वराच्या गुणांनी भरलेली एक वैयक्तिक अभिव्यक्ती म्हणजे बघा, मोठा प्रकाश, पण त्यामधला मी मूठभर प्रकाश. पण मी कशी अद्वितीय आहे, युनिक आहे. माझ्यासारखं दुसरं कोणी नाहीये. माझा जो प्रकाश आहे तसा दुसरा प्रकाश नाहीच आहे. मी मीच आहे. ठीक आहे. पण मी तो अमर्याद प्रकाशाचा भाग आहे. आपण मॅथेमॅटिक्समध्ये गणितामध्ये संच शिकलोय. सेट शिकलोय आपण. तर त्यामध्ये ना ते वेन डायग्राम असतं. तसं इथं म्हणू शकतो, की मोठा प्रकाश. मी त्या प्रकाशाच्या मध्ये, आतमध्ये आहे. पण मी एक वेगळा गोल आहे आणि जो युनिक आहे. त्याच्यासारखं दुसरं कोणी नाहीये. असं आहे. तर आपण जेव्हा असा मोठा सर्कल काढू, त्याच्यामध्ये आता हे मोठा मी सर्कल पण नाही म्हणू शकणार, कारण तो अमर्याद आहे. त्याला मर्यादाच नाहीये. तो इन्फिनाईट आहे असा. त्याच्यामध्ये आपण सगळे गोल, 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 गोल सगळे असे आहोत. अशी प्रकाशाची रूपं आहोत. शरीर आहोत असं म्हणता येईल. तुमच्या अस्तित्व
मला म्हणजे खरं आहे मला आठवतंय जेव्हा शैलेश सर बोलले होते, की आपण तर अमर्याद आहोत. मग कसं आपण शरीर? शरीराला तर सीमा आहे. करेक्ट आहे? शरीराला सीमा आहे ती. मग अमर्याद कसं म्हणता येईल? शरीर म्हणजे एवढं. आता प्रकाशाचं शरीर म्हटलं तरी त्याला काहीतरी गोळा दाखवणार प्रकाशाचा. मग आपण अमर्याद कसे? म्हणजे मी अमर्याद पण आहे, प्लस मी शरीर पण आहे प्रकाशाचं. हे याच्यामध्ये सरांनी बोलले होते, की मला हे पटत नाही आणि मलाही ते वाटलं, खरं आहे तसं. तसं बघायला गेलं ना, तर जेव्हा मी अमर्याद पण म्हणजे मी समुद्र पण आहे, पण ते त्या समुद्रातला थेंब पण आहे. आता थेंब आला, की थेंबाचा आकार किती एवढासा असतो. मग मी एवढीशीच झाले का? पण मला तर इथं बाबाजी म्हणतात, की तुम्ही अमर्याद आहेत. मग ते पटत नाही ना आपल्याला. ते मला ॲक्चुअली मी जेव्हा सरांचं पण ऐकलं होतं, मला तेच वाटलं. पण मला हे समुद्राचं उदाहरण असं, की मी अग्नी पण आहे. अमर्याद अग्नी आहे. पण त्या अग्नीतला एक छोटासा कण पण आहे. हे मग मी अमर्याद कशी? म्हणून आपण म्हणताना इथं फक्त म्हणताना त्यांनी शरीराची उपमा दिली, की तुम्ही शरीर त्या प्रकाशामधले आहात. पण तुम्ही खरं तर अमर्याद आहात. जरी अमर्याद असलात तरी तुम्हाला एक शरीर दिलेलं आहे लक्षात ठेवा. तुम्ही समुद्रात आहात. तुम्ही समुद्र आहात. पण स्वतःची ओळख फील करताना, मी असं म्हणेन, मला जेवढं कळलं. सर म्हणले, की मला अजूनही ते गोष्ट त्यांना ते म्हणत होते, की मला नाही समजत आहे हे काय. पण मी जेवढं ह्याला समजून घेतलं माझ्या ज्ञानाप्रमाणे. मला असं वाटतं, की समुद्र पण आहोत. पण त्या समुद्रामध्ये स्वतःची ओळख जेव्हा मी बघते, फोकस करते, की मी कुठे, मी कुठे, मी कुठे, तेव्हा मी एक थेंब आहे. आणि मी तो थेंब आहे म्हणून मी थेंबच नाहीये, तेवढाच नाहीये आकार. मी समुद्रच आहे. पण जेव्हा मी स्वतःकडे बघते, तेव्हा मी थेंबात आहे. समुद्राच्या एका कणात आहे असं म्हणा. तर ह्याचा अर्थ असा आहे. हे हे हा पॅराग्राफ खरंच तुम्ही वाचा आणि तुम्हाला अजून ह्याच्यात काही वाटलं तर नवीन ॲड करा प्लीज. तुम्हाला काय वाटलं? तर आपण पण तसेच आहोत, की अमर्याद प्रकाश आहोत, पण आपण तही त्यातही त्या प्रकाशातही अमर्यादेमध्ये पण एक शरीर आहोत, जे अद्वितीय आहोत. कुणी कुणासारखा नाहीये. प्रत्येकाचा प्रकाश सुंदर आहे, तितकाच युनिक आहे आणि तितकेच आपण एक युनिक एक्सप्रेशन आहे. एक आत्मा जसा आहे तसा दुसरा नाही, दुसरा आहे तसा तिसरा नाही. ह्याच्यात काहीतरी वेगळे, हा वेगळ्या प्रकाशामध्ये असं आहे आपल्या सगळ्यांचं. आणि तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी तुम्ही प्रकाशाचे एक अत्यंत केंद्रित रूप आहात. परंतु तुमचा स्वतःचा प्रकाश या संपूर्ण सृष्टीमध्ये पसरलेला आहे. तर माझ्या केंद्राला मी जेव्हा येते म्हणजे माझं शरीर लक्षात घ्या हां. माझ्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी म्हणजे माझं शरीरच मुळात एक प्रकाशाचं रूप आहे, असं सांगितलंय. त्याला इंग्लिशमध्ये आय गेस कॉन्सन्ट्रेटेड असं काहीतरी नाव दिलेलं आहे त्यांनी म्हणजे केंद्रित झालेलं, सॉलिड असं म्हणजे एक एक हे झालेलं. असं एक मूळच आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी म्हणजे माझं शरीरच मूळ प्रकाश आहे. तुम्ही स्वतःच एक प्रकाश आहात, असं सांगितलंय. मग ते तुम्ही या शरीराने म्हणा, कुठलीही आपली आत्मा, आत्मज्योती जे काही आपण म्हणू, मुळातच आपण एक प्रकाश आहोत, असं सांगितलं गेलंय. आणि ते एक वाक्य बघा, हे तर आपल्याला कळलं, की आता आपण एक स्वतः प्रकाश आहोत. पण तुमचा स्वतःचा प्रकाश या संपूर्ण सृष्टीमध्ये पसरलेला आहे. हे वाक्य तितकंच महत्वाचं आहे, की मी जरी या शरीरामध्ये एवढासा प्रकाश असेल, म्हणजे मी समजा असंच म्हणते, मी इथं बसलीये, मी एवढा प्रकाश आहे. पण लक्षात ठेवा, आपण अमर्याद प्रकाशाचा भाग आहोत. आपण त्या समुद्राचा भाग आहोत. मी समुद्र आहे. समुद्र पण आहे आणि समुद्रातला थेंब पण आहे, असा अर्थ आहे. जर मी समुद्र समजलं स्वतःला, जर मी पूर्ण तो अमर्याद प्रकाश समजलं स्वतःला, लक्षात आणलं, की मी तो अमर्याद प्रकाश आहे, त्यावेळी माझा प्रकाश सगळ्या सृष्टीला व्यापून आहे. आणि जेव्हा मी या शरीरात आहे, तेव्हा सुद्धा मी प्रकाशच आहे. मी जेव्हा स्वतःला शरीरात समजते, म्हणजे मर्यादित लिमिटेड, अनलिमिटेड, फायनाईट, इनफायनाईट ह्या दोन्ही फॉर्ममध्ये मी प्रकाशच आहे, असं सांगायचं तर थोडक्यात. तर ह्या दोन्ही रूपांमध्ये मीच आहे. हे हे आपण समजून घ्या, की आपण तो अमर्याद प्रकाश पण आहोत आणि आत्ता इथं असलेला पण प्रकाश आहे. आणि ज्यावेळेस मी हे समजते, की मी तो अमर्याद प्रकाश आहे, तेव्हा माझा सगळा जो प्रकाश आहे, तो या सगळ्या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडात आहे. इतके आपण शक्तिशाली आहेत. एक-एक जण मी एकटी काय करू शकते, मी एकटी हे, इथं समजून घ्या, की तुमच्या एकट्याचा प्रकाश ब्रह्मांडात पसरलेला आहे.
कारण तुम्ही तो अमर्याद प्रकाश आहात, जो ईश्वर आहे. असं आपल्याला या धड्यामध्ये ह्या 2-3 अ, पॅराग्राफमध्ये सांगितलंय. मी खूप असं म्हणेन, की जेवढं मला जमतंय ना, तेवढं सांगायचा प्रयत्न केलाय. जेवढं माझ्या बुद्धीला समजलंय. कारण बुद्धीला पण मर्यादा आहेत शेवटी. आपण हे समजून घेण्यासाठी आपल्याला ते अनुभवच करावं लागतं आणि ते आपण एक्झॅक्टली सगळं अनुभवल्यानंतर बोलतोय आपण हे. युनिफाईड संपताना आपण हे बोलतोय. हे ऐकतोय म्हणजे. कारण आपण इतके दिवस जे काही बदल अनुभवले आपल्या आयुष्यात, त्यावरनं आपल्याला समजतं हे, की काय सांगितलं चाललंय आपल्याला. कसं आपल्याला लिमिटेडकडून एका मर्यादित अस्तित्वाकडून अमर्याद अस्तित्वाकडे घेऊन जातायत बाबाजी. मग तुम्ही काहीही मार्ग घ्या. कुठलीही साधना घ्या, कुठलाही योग घ्या, काही फरक पडत नाही. सगळं एकच आहे. सगळेजण तुम्हाला तिथेच घेऊन जातायत. उदाहरणार्थ तुम्ही आनापानसती करा, क्रियायोग करा, तुम्ही ब्रह्मविद्या करा, तुम्ही काही अजून करा. कुठलाही मार्ग घ्या. अजून कुठल्या संस्थेचं करा, अजून कुठल्या गुरूंचं जे सांगितलंय, जे काहीही करा. आपलं मूळ स्वरूप हेच आहे, की आपण प्रकाश आणि प्रेमच आहोत आणि आपण तितके दिव्य आहोत एक-एक जण. म्हणजे मी गुरूंचे पायच धरून बसते, त्यांची पूजाच करते, पारायण करते, हे काहीही करा तुम्ही. हे तर तुम्ही अनुभव घेताय. तुम्ही तर त्या ठीक आहे तुम्ही असं नाही म्हणणार तुम्ही भ्रमात आहात म्हणून तुम्ही हे करताय. जे काही जो कुठला मार्ग आहे तुमचा भक्ती मार्ग आहे, जे काही आहात, पण तुम्ही प्रकाश आहात. हे मूलभूत सत्य आहे. आणि तो प्रकाश कसा आहे? संपूर्ण सृष्टीला व्यापणारा प्रकाश आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा, दासबोधामध्ये म्हणा किंवा अजून इतरही ग्रंथांमध्ये ह्याचे अनेक, अनेक, अनेक दाखले शोधू शकतो. खूप. कशा आपण प्रकाशाने बनलेले आहोत. मग तो प्रकाश मुळातच पाणी म्हटलं म्हणून आपण हे उदाहरण अनेक वेळा ऐकले, की पाणी तांब्यात ठेवलं काय, ग्लासात ठेवलं काय, मडक्यात ठेवलं काय, कुठे ठेवलं काय, पाणी हे पाणी तत्व आहे. तसे आपण त्याचा प्रकाश आहोत. तर या शरीरात आला काय किंवा त्या कुत्र्या, मांजराच्या किंवा गाढवाच्या कुठल्याही शरीरात आला काय, तो प्रकाशच आहे. तेच चैतन्य आहे सगळीकडं. तर असं हे आपल्या बुद्धीच्याही पलीकडे असणारं ज्ञान आहे. लिमिटेड मनाकडून, माइंडकडून, बुद्धीकडून आपल्याला खूप खोलवर विचार करायला भाग पाडतं. असं हे आपल्या बाबाजींनी दिलेलं आपल्याला युनिफाईड मधलं ज्ञान आहे. आणि हे आपण अनेक वेळा ऐकलंय पण. असं नाही की आपण पहिल्यांदाच ऐकतो, की आपण प्रकाश आहोत, आपण हे आहोत, अशा गोष्टी. पण इथं आता आपण अभ्यास करून थोडे पुढे आलोय. आपण काही गोष्टी आपल्या आयुष्यात प्रॅक्टिकली सुरू केल्यात. असं होतं की थेअरीच करत बसतो आपण. खूप ऐकत बसतो, खूप वाचत बसतो, खूप करत बसतो. पण आयुष्य असतं तिथं आहे तिथं असतं आपलं. काही फरक पडत नाही आपल्या आयुष्यामध्ये. पण इथं उलटं आहे. इथं तुम्ही पहिलं ते अनुभव करता. प्रत्येक धड्यात करता आणि मग तुम्ही कुठल्यातरी एका ठोस निर्णयापर्यंत पोहोचता, की हो, मला माझं ईश्वरी तत्व, माझं दिव्य स्वरूप आता मला समजायला लागलंय. मला विश्वास वाटतोय स्वतःबद्दल. हा विश्वास आपल्यामध्ये पहिला निर्माण केला जातो अनुभवांनी. मग आपणच ठरवायचं, की हां, मला काय बदल जाणवले ह्या पद्धतीने. केवळ वाचन नाहीये, केवळ अ, हे नाहीये, की कुठलातरी ग्रंथ वाचून काहीतरी घेतलंय किंवा पण माझ्या डोक्यात नाही येतंय, मला समजत नाहीये. तिथं आपण प्रत्येक धड्यात अनुभव घेतले, पहिल्या धड्यापासनं आणि अजूनही असे कुठले तुमचे धडे असतील, मी म्हणेन युनिफाईड मधले, की जे ठीक झाले नाहीयेत, ते समजले नाहीयेत, की किंवा प्रॅक्टिस कमी पडली, तर करू शकता. अजूनही ती वेळ आपल्याकडे आहे. पुढचा भरपूर काळ आहे आपल्याकडं. ज्यावेळेस आपण हे आयुष्यात उतरवू शकतो, एक-एक धडा सावकाश वाचन करून, हृदयात रोज जाऊन. रोज तुम्ही तुमच्या उच्च स्वसोबत जोडलं जाणं 15 ते 20 मिनिटं. हेच आहे आपलं. तर आपण इथंच थांबू सगळेजण. कारण पुढचा अभ्यास पण मी केलेला नाहीये. तर हळू आपण धडा पुढे घेऊ. तर तुमच्या सगळ्यांना खूप-खूप आभार आहेत सगळ्यांचे. भाग्यश्रीचे आभार आहेत, की एक पूर्ण सायकल आपण पूर्ण करतोय. युनिपॅडची. पुढचा जो आठवडा आहे 24वा धडा, तो आपला रिव्ह्यू असणार आहे पुनरावलोकनचा. तर आपण सगळेजण इथंच थांबू. आपल्या आतमध्ये जागृत असणाऱ्या आपल्या प्रकाशाला आणि प्रेमाला आपण वंदन करू, की खूप आभार व्यक्त करू आपण परमात्म्याचे, की आपण या देहात आलो, या प्रकाशाच्या रूपामध्ये आलो, ह्या रूपामध्ये आणि हे सगळं काही आपण अनुभव करतोय. याची देही याची डोळा असं म्हणतो ना, सगळं आपण अनुभव करतोय या प्रवासामध्ये. वेगवेगळ्या गोष्टी अनुभव करतोय. मी कशी हे ओळखायला लागतोय, आपलं आत्मस्वरूप ओळखायला लागतोय. तर हे खूप
वेगळा प्रवास आहे. की ईश्वर या देहात येतो आणि स्वतःला ओळखायला लागतो असा. तर आपण सगळेजण ह्या प्रवासाला पण खूप वंदन करू. सगळ्यांचे आभार व्यक्त करू बाबाजींचे, पितामह पत्रीजींचे, आपल्या गुरूंचे जे कोणी असतील त्या सगळ्यांचे, आपल्या आत्म्याचे आणि तुम्हाला सगळ्यांना प्रेम प्रकाश. इथं असणाऱ्या प्रत्येकाला आपल्या हृदयातून प्रेम प्रकाश पाठवू. खूप प्रेम सगळ्यांना आपल्या हृदयातून. या सृष्टीबरोबर एक होऊ, ईश्वरासोबत एक होऊ. मी आणि माझा ईश्वर एक आहोत, असं म्हणू आतून इथंच थांबू. सर्वांना शुभरात्री.